स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, या जगात असा एक ग्रंथ आहे ज्याच्या नुसत्या स्पर्शाने सुद्धा नशीब बदलतं. ज्या ग्रंथाच्या पारायणानं असाध्य रोग, असहाय्य दुःखे बरे झालेली आहेत. शेकडो उदाहरणे आहेत. ज्या घरात हा ग्रंथ वाचला जातो तिथे गरिबी कधीच टिकू शकत नाही. आणि साक्षात दत्तगुरू त्या भक्ताच्या हाकेला ओ देतात. होय, मी बोलतोय हिंदू धर्मातील 5व्या वेदाची मान्यता असलेला परम पवित्र श्री गुरुचरित्र या ग्रंथाबद्दल. आज आपण 52 अध्यायाचे महाकाय रहस्य, त्यातील 52 चमत्कारिक कथा आणि दत्तगुरूंचा पृथ्वीवरचा प्रवास पाहणार आहोत. मित्रांनो, 52 अध्यायाचा हा प्रचंड ग्रंथ त्याचा गाभा न हरवता तुम्हाला समजेल अशा सोप्या भाषेत आणि रंजक पद्धतीने आम्ही सांगणार आहोत. तुमचा एक साधा लाईक आमच्या या व्हिडिओला द्या. प्लीज या व्हिडिओला आत्ताच लाईक करा व आपली उपस्थिती लावण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नक्कीच टाईप करा. अद्भुत पौराणिक कथेसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. पहिली घटना जिथे दत्त संप्रदायाची सुरुवात झाली. कथेची सुरुवात होते एका आक्रोशाने. एक असा भक्त ज्याचं नाव आहे नामधारक, पण नाव असून त्याला त्याची जीवन व्यर्थ वाटते. का? कारण त्याच्या जीवनात फक्त दुःख, दारिद्र्य आणि अपमान आहे. गाणगापूर क्षेत्र भीमा आणि अमरजा नदीचा पवित्र संगम. पण या संगमावर नामधारक मात्र रडत होता. त्याचे डोळे सुजले होते, घसा कोरडा पडला होता. तो आकाशाकडे पाहून ओरडत होता, हे दत्तगुरू, तू दीनानाथ आहेस ना? मग माझी हाक तुला का ऐकू येत नाही? लोक मला हिणावतात. माझे नशीब का फुटके आहे? जर तू आत्ता भेटला नाहीस तर मी या नदीत जीव देईन. त्याचीही ऐक. त्याचीही हाक काळजाला चिरणारी होती. आणि म्हणतात ना, जेव्हा भक्ताचा धीर सुटतो तेव्हाच देवाची धाव सुरू होते. तेवढ्यात त्याला समोरून एक तेजस्वी आकृती येताना दिसली. अंगावर भगवी वस्त्रे, कपाळावर भस्म, डोळ्यात सूर्यासारखे तेज, पण चंद्रासारखी शीतलता. ते होते साक्षात सिद्धमुनी नामधारक. धावत गेला आणि त्याच्या पायावर कोसळला. महाराज, मला वाचवा, मला मार्ग दाखवा, मला त्या दत्तगुरूंचे स्वरूप सांगा जे भक्तांसाठी धावून येतात. सिद्धमुनींनी त्याला उठवले, त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि एक गंभीर आश्वासक आवाजात म्हणाले, बाळा, नामधारका, रडू नकोस. तुझे पूर्वज दत्तभक्त होते, पण तू विसरलास म्हणून हे भोग तुझ्या वाट्याला आले. पण आता काळजी नको. मी तुला ही कथा सांगतो जी ऐकल्याने रेमराजाची सुद्धा भीती वाटणार नाही. ती आहे गुरुचरित्र. कान देऊन ऐक. सिद्धमुनी सांगू लागले. युग होता सतयुग. हिमालय पर्वताच्या कुशीत अत्री ऋषींचा आश्रम होता. अत्री ऋषी म्हणजे तपश्चर्येचा महामेरू आणि त्यांची पत्नी होती महासिद्धी अनुसया. अनुसयेचे पतिव्रत इतकं प्रखर होतं की त्याला पुण्याईने स्वर्गाचे सिंहासन सुद्धा डगमगू लागले होते. इंद्राला भीती वाटली, पण खरी भीती वाटली ती 3 देवी, माता लक्ष्मी, माता पार्वती आणि माता सरस्वती. नारद मुनींनी या तिन्ही लोकात जाऊन एकच बातमी पसरवली होती, ती सध्या त्रिभुवनात अनुसयेसारखी पतिव्रता दुसरी कोणी नाही. या ईर्षेपोटी तिन्ही देवींनी आपापल्या पतीकडे हट्ट धरला. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना पृथ्वीवर जावे लागले. उद्देश एकच, अनुसयेचे सत्वहरण करणे.
तिचे प्रातिपावित्र्य करणे. विचार करा, ज्याच्या एका ईर्षेवर सृष्टी चालते, तो ब्रह्मा, विष्णू आणि महेश आज एका परीक्षा घेण्यासाठी साधूचे रूप घेऊन अत्रि ऋषींच्या आश्रमाबाहेर उभे होते. दुपारची वेळ होती. अत्रि ऋषी अनुष्ठानासाठी नदीवर गेले होते. आश्रमात अनुसया एकटीच होती. बाहेरून आवाज आला, भगवती भिक्षम देई. अनुसया बाहेर आली. दारात 3 तेजस्वी अतिथी. तिने नम्रपणे नमस्कार केला. ऋषींवर यावे, आसन ग्रहण करावे. मी आपल्या भोजनाची व्यवस्था करतो. पण त्या तिन्ही अतिथींनी एकमेकाकडे बघितले. त्यांच्या चेहऱ्यावर एक गूढ स्मित होते. त्यातील एक साधू म्हणजे विष्णू हात उचलावा आणि म्हणाले, माते, आमची एक अट आहे. आम्ही तुझं अन्न ग्रहण करू, पण आमच्या अटीवर. अनुसया म्हणाली, आज्ञा करावी साधू. साधू म्हणाला, आम्हाला भूक लागली आहे, पण आमची आशी स्त्रीच्या हातचं जेवण घेणार नाही, जिनं वस्त्र परिधान केले आहेत. तुला विवस्त्र होऊन अंगावरचे सर्व कपडे काढून आम्हाला अन्न वाढावे लागेल. हीच आमची निर्वाह भिक्षा आहे. जर हे शक्य नसेल तर आम्ही इथून उपाशी जाऊ. क्षणभर सन्नाटा पसरला. आभाळ कोसळावं तसे शब्द होते. तो एक परमपुरुषासमोर एका स्त्रीने विवस्त्र होऊन हे तर मृत्यू होणे भयानक होते. जर तिने नाही म्हटलं तर अतिथी उपाशी जातील. भ्रष्ट आश्रमाचा धर्म बुडेल. आणि जर हो म्हटलं तर पतिव्रत धर्म बुडेल. धर्मसंकट. अनुसयाचे डोळे मिटले. तिने मनात आपल्या पती अत्रि ऋषींचे स्मरण केले आणि त्या क्षणी तिला अंतर्ज्ञानाने समजले की हे साधू नाहीत, तर हे तिचे लाडके भगवान आहेत, जे तिची परीक्षा घेत आहेत. तिचा चेहरा उजळला. भीतीच्या जागी आत्मविश्वास घेतला. ती हसली. एका आईच्या ममत्वेने तिने त्या तिघांना बघितले. ती स्वयंपाकघरात जाऊन पतीच्या कमलडलूतील तीर्थ हातावर घेतले आणि तिने डोळे पाणावले. दुःखाने नाही तर एका अस्मिक भक्तीने तिच्या मनात विचार केला, माझे मन जर निर्मळ असेल, माझ्या पतीवरील प्रेम जर सत्य असेल आणि हे अतिथी जर साक्षात त्रिमूर्ती असतील, तर या क्षणी माझे हे दूध पिणारे बाळ का होऊ नयेत? माझ्या मनात त्यांच्याविषयी कोणताही विकार नाही. मग लज्जा कसली? बाळासमोर आई कधी लज्जित होते का? तिने हे मंत्राग्नीने भरलेले पाणी त्या तिन्ही साधूंच्या अंगावर शिंपडले आणि म्हणाली, माझ्या पतीच्या तपश्चर्याने तुमची इच्छा पूर्ण होवो. आणि काय आश्चर्य, त्या पाण्याच्या स्पर्शाने जगाला चालवणारे चक्र सुदर्शन धरलेले विष्णू, त्रिशूलधारी शिव आणि ब्रह्मदेव, त्या क्षणी ट्याट्या करत रडणारी 3 छोटीशी गोजीरवाणी बालके बनली. त्यांच्या भयाने काळसुद्धा थरथर कापतो. ते आता अनुसयाच्या पायाशी हातवारे करत लोळत होते. अनुसयेचे मातृत्व उफाळून आले. तिने त्या चिमुकल्या बाळांना कडेवर उचलले. त्या क्षणी ती फक्त एक तपस्विनी नव्हती, तर जगज्जननी झाली होती. तिने खरोखरच आपली वस्त्राची पर्वा न करता त्या भुकेल्या बालकांना आपल्या हृदयाशी लावले. त्यांना पाना भाजला. सृष्टीचा पालनहार आज एका मानवी मातेचे दूध पिऊन तृप्त झाले होते. तो वात्सल्य भाव, ती शांतता. आश्रमातील पशुपक्षी सुद्धा स्तब्ध झाले. स्वर्गातून देवतांची पुष्पवृष्टी केली. थोड्या वेळाने तिथे पार्वती आणि सरस्वती आपल्या पतीची ही अवस्था पाहून त्या उष्माळल्या आणि अनुसयेची क्षमा मागितली.
माते, तुम्ही श्रेष्ठ आहात. आम्ही हारलो, तुझी भक्ती जिंकली. आमचे पती आम्हाला परत दे. अनुसयेने त्यांना त्यांचे पती परत दिले. पण जाताना त्रिमूर्तींनी तिला वरदान दिले. अनुसये, तुझे हे वात्सल्य आम्ही कधीच विसरणार नाही. तुझे पुत्र म्हणून आम्ही तुझ्या पोटी जन्म घेऊ. आणि त्यातूनच जन्म झाला भगवान दत्तात्र्यांचा. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रीकरण. 3 मुखे, 6 हात आणि पाठीशी 4 वेद, म्हणजे श्रवण रूपात हे 4 वेद आहेत. अशा प्रकारे सतयुग दत्तात्रेय अवतारले. पण सिद्धमुनी नामधारकाला म्हणाले, नामधारका, ही तर सुरुवात होती. काळ बदलला, कलियुग आले आणि कलियुगात अज्ञान, अंधश्रद्धा आणि पाप नष्ट करण्यासाठी दत्तात्र्यांना पुन्हा मानवी रूप घ्यावे लागले. आता आपण जातोय आंध्र प्रदेशातील पिठापूर नावाच्या गावात, जिथे अल्पराज शर्मा आणि सुमती नावाचे एक सात्विक जोडपे राहत होते. ते दोघेही दत्तभक्त होते, पण घरात गरिबी होती. सुमतीची अनेक मुले जगली नव्हती आणि जी जगली होती ती अपंग होती. एके दिवशी काय झालं, अल्पराज घरात नव्हते. घरात श्राद्धाची तयारी सुरू झाली. ब्राह्मणांना जेवायला बोलवले होते. नियम असा होता की ब्राह्मणांनी जेवल्याशिवाय अन्नाचा कणही कुणाला द्यायचा नव्हता. पण दारात एक अतिथी आला, तेजस्वी पण भिकारी वेशात. त्याने आरोही दिली. भगवती भिक्षाम देही माते, खूप भूक लागली आहे. सुमती धावत बाहेर आली. तिने बघितले, त्या अतिथीच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. तिने समाजाच्या रूढीच्या भीतीने विचार केला नाही. भुकोलेला अन्न देणे हाच माझा धर्म असा विचार करून तिने श्राद्धासाठी बनवलेले पवित्र अन्न त्या अतिथीला वाढले. तो अतिथी तिसरा कोणी नसून साक्षात दत्तगुरू होते, जे तिची परीक्षा घेण्यासाठी आले होते. तो प्रसन्न झाले आणि त्यांनी आपले मूळ रूप प्रकट केले आणि म्हणाले, माते, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. काय माग वरदान हवे सुमती तुला. सुमती भारावून गेली. तिने हात जोडले आणि म्हणाली, प्रभू, मला तुझ्यासारखा पुत्र हवाय. दत्तगुरू हसले आणि म्हणाले, माझ्यासारखा तर मीच आहे, म्हणूनच मी तुझ्या पोटी जन्माला येईन. काही काळाने सुमतीच्या पोटी एक दिव्य बालक जन्माला आले. त्याचे नाव ठेवले श्रीपाद. श्रीवल्लभ हे दत्तात्रयाचे कलियुगातील पहिला अवतार. जन्मताच त्याच्या अंगावर दिव्य चिन्हे होती. ज्या वयात मुले खेळतात त्या वयात श्रीपाद वेद आणि शास्त्रावर चर्चा करत होते. त्यांचे हे तेज पाहून गावातील पंडितही थक्क होत असे. वयाच्या 16व्या वर्षी जेव्हा त्यांचे लग्नाचा विषय निघाला, तेव्हा श्रीपाद आईला म्हणाले, आई, माझे लग्न तर या विश्वाशी झाले आहे. संसार नाही, मी उदासी आहे. मला आता माझे कार्य करण्यासाठी उत्तरेकडे जायचे आहे. आई रडू लागली, बाळा, तू गेलास तर आमचा आधार कोण? तुझे हे 2 मोठे भाऊ आंधळे आणि पांगळे आहेत. आम्ही म्हातारे झालो आहोत. तेव्हा आम्हाला कोण सांभाळणार? श्रीपाद श्रीवल्लभ यांचा चमत्कार केला. त्यांनी आपल्या अपंग भावांकडे फक्त एका दृष्टी टाकली आणि काय आश्चर्य, जन्मापासून आंधळे भाऊ पाहू लागले. त्यांचे पाय लुळे होते, ते धावू लागले. आईबाबांच्या चरणी श्रीपादांनी नमस्कार केला आणि सांगितले, तुम्ही चिंता करू नका. तुमच्या पोटी पुन्हा मीच म्हणजे पुढच्या अवतारात येईन. पण आता मला जाऊन द्या. त्यांनी घराचा त्याग केला आणि ते निघाले एक अशा प्रवासाला जिथे त्यांचे नाव इतिहास कोरेल. तिथे निघाले कुरवपुराच्या दिशेने. भक्तांनो, कुरवपूरला जाताना वाटेत जे घडले ते ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. एका धोब्याची निष्ठा आणि एका मातेचा आक्रोश, ज्याने श्रीपाद पुन्हा जन्म घेण्याचे वचन द्यावे लागले. कोण होती ती माता आणि श्रीपाद श्री वल्लभाच्या पाण्यावर चालण्याचा चमत्कार कसा केला
हे आपण पाहणार आहोत. साक्षात श्रीपाद श्री वल्लभ जन्मसमाधी घेणार आहेत आणि त्यातून पुढे नवीन सरस्वती जन्म कसा होणार हे उलगडणार आहोत. ही कथा अशा एका वळणावर आली आहे जिथे भक्ताची खरी कस लागणार आहे. पिठापूरचा निरोप घेऊन श्रीपाद श्री वल्लभ निघाले. थेट एका प्रवासाला सुरुवात झाली. तो उत्तरेकडेचा, पण पाय त्यांना ओढत होता. तो कृष्णा नदीच्या कुशीत वसलेल्या एक पवित्र बेटाकडे. कुरवपूर. कुरवपूर हे ठिकाण म्हणजे जणू निसर्गाचा चमत्कार. चारी बाजूनी कृष्णा नदीचे वाहणारे पात्र आणि मध्यभागी असलेले हे बेट श्रीपाद श्री वल्लभांनी आपली कर्मभूमी म्हणून त्या जागेची निवड केली आणि इथेच त्यांचा दिव्य लीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. त्या बेटावर एक धोबी म्हणजे परीट राहायचा. त्याचे नाव होते रंजक. हा रजक अत्यंत साधामाधू. सकाळपासून संध्याकाळपर्यंत नदीच्या काठावर कपडे धुणे हेच त्याचे काम. पण जेव्हापासून श्रीपाद कुरवपुराला आले तेव्हापासून रंजक आपले काम सोडून तासनतास लांबूनच श्रीपादाकडे बघत असे. त्याला वेद येत नव्हते, मंत्र येत नव्हते, पण त्याच्या मनात एकच भाव होता, हे कोणीतरी सामान्य योगी नाहीत. रोज श्रीपाद नदीवर स्नानाला आले की रंजक धावत जाऊन त्यांचे ओले कपडे धुवून देत असे, वाळवून देत असे. आणि त्या बदल्यात त्याला काय मिळाले? फक्त श्रीपादांचे एक स्मित हास्य. पण त्यासाठी जे लाखोचे होते ते एक दिवस एक भयानक घटना घडली. रंजक नेहमीप्रमाणे कपडे धुत होता. त्याला छोटा मुलगा जेवणाचा डबा घेऊन काठावर आला होता. अचानक जंगलाच्या दिशेने एक प्रचंड डरकाळी फुटली. काही समजण्याच्या आत एक क्रूर वाघ झुडपातून बाहेर आला आणि त्याने त्या लहानग्या मुलावर झडप घातली. वाचवा वाचवा, मुलाची किंचाळी हवेत विरळली. रंजक धावत गेला, पण तोपर्यंत उशीर झाला होता. वाघाच्या तीक्ष्ण दातांनी मुलाचा गळा पकडला होता. रक्ताच्या चिळकांड्या उडल्या होत्या आणि तो वाघ मुलाला घेऊन जंगलात पळाला नाही तर तिथेच टाकून निघून गेला. कारण समोरून श्रीपाद श्री वल्लभ शांतपणे चालत येत होते. रंजक डोळे फोडत श्रीपादांच्या पायावर पडला. स्वामी, माझा वंश संपला हो, माझे बाळ गेले. श्रीपादाने त्या रंजक माकलेल्या मुलाकडे पाहिले. श्रीपादाने त्या रक्तमाकलेल्या मुलाकडे बघितले. त्याच्या चेहऱ्यावर ना भीती होती ना दुःख होतं. तो फक्त एकाच अधिकारवाणी त्याने आपल्या कमंडळातील पाणी त्या मुलावर शिंपडले आणि एकच शब्द उच्चारला, उठ रे उठ. मी काय चमत्कार आणि काय चमत्कार. ज्या मुलाचे प्राण गेले होते त्याचे शरीर वाघाने फोडले होते. तो मुलगा झोपेतून जागा झाला सारखा आळस देत उठून उभा राहिला. असा अंगावर जखमेचा एकही ओरखडा नव्हता. ते दृश्य पाहून रंजक वेडापिसा झाला. तो नाचू लागला, माझे स्वामी देव आहेत, माझे स्वामी देव आहेत. पण श्रीपादांची लीला इथेच थांबत नाही. एकदा हाच रंजक कपडे धुत असताना नदीतून एक राजा आपल्या लवाजासह बोटीतून जात होता. राजाची ती शान, हाती घोडे आणि दिमाग पाहून रजकच्या मनात एक क्षणभर मोह निर्माण झाला. त्याला वाटले, आहा, काय हे सुख, मला पण असे सुख मिळेल का? श्रीपादाने त्याची मन ओळखले आणि त्याला जवळ बोलवले आणि विचारले, रंजका, तुला राजा व्हायचं आहे ना? रंजक लाजून खाली मान घालून उभा राहिला. श्रीपाद हसले आणि म्हणाले, तुझी इच्छा पूर्ण होईल, पण या जन्मात नाही. पुढच्या जन्मात तू राजा बनशील आणि मी तुला तिथेच भेटायला येईन. हा रंजक पुढे बिदरचा बादशाह म्हणून जन्माला आला. अशा अनेक लीला सुरू होता त्या कुरवपुराच्या मातीत घडलेली सर्वात मोठी घटना जी दत्तात्रयांचे दुसरे अवतार करणारे बनले, ही अजूनही घडायची होती. एका दुपारी
जेव्हा सूर्य डोक्यावर आला होता तेव्हा कृष्णा नदीचे पात्र तापले होते. तेव्हा नदीच्या काठावर एक स्त्री आपल्या मुलाला फरफरत ओढत आणत होती. तिचे नाव होते अंबिका. ती ब्राह्मण स्त्री होती, पण तिचे नशीब अतिशय कठोर होते. तिचा मुलगा जन्मताच मतिमंद होता. त्याला साधे बोलताही येत नव्हते. बुद्धी तर नव्हतीच. वडील वारलेले, घरात खायला अन्नाचा कण नाही. पण वरू समाजाचे टोमणे. लोक तिला म्हणायचे, तुझे पापच हे असे असणार, म्हणून हा असा वेडा पोटी आला. त्याला जगवून काय फायदा. रोजचा अपमान सहन करून अंबिका थकली होती. तिने ठरवले ती आज जीवन संपवायचे. तिने आपल्या कमरेला घट्ट पदर बांधला आणि मुलाला हाताला पकडून खोल पाण्यात उडी घेण्यासाठी पुढे सरसावली. पाण्याची खळखळ आणि अंबिकेचे हुंदके, वातावरणात एक भयानक उदासीनता होती. ती मुलाकबाई बघून रडत होती. बाळा, या जगात आपल्याला जागा नाही रे. देवाने सुद्धा आपल्याकडे पाठ फिरवली आहे. चल आपण त्याच्याकडे जाऊया. त्या मतिमंद मुलाला काहीच कळत नव्हते. तो फक्त आईच्या रडणाऱ्या चेहऱ्याकडे बघून हसत होता. त्या निर्विकार हास्य बघून अंबिकेचा बांधा फुटला. ती किंचाळली, देवा, का अशी शिक्षा दिलीस मला? मी काय पाप केले होते? तिने डोळे मिटले आणि पाण्यात उडी घेणार तेवढ्याच मागून एक गंभीर आणि धीरगंभीर आवाज आला, थांब माते, आत्महत्या हे महापाप आहे. अंबिका थबकली. तिने मागे वळून पाहिले. तिथे साक्षात श्रीपाद श्री वल्लभ उभे होते. त्यांच्या अंगातून येणाऱ्या तेजाने अंबिकेचे डोळे दिपले. ती जागेवरच गुडघ्यावर कोसळली. स्वामी, मला अडवू नका. मी जगू शकत नाही. माझा हा मुलगा या समाजासाठी चेष्टा आणि माझ्यासाठी ओझे झाला आहे. मी मेल्यावर याचे काय होणार? त्यापेक्षा मी याला घेऊनच जाते. श्रीपाद तिच्या त्या जवळ आले. त्यांची नजर करुणेने भरलेली होती. त्याने त्या मतिमंद मुलाच्या डोक्यावरून हात फिरवला. माते, मुलाला ओझे म्हणतेस? अरे, ज्या मातेने बीजाला पोटात वाढवले तिनेच त्याला नाकारायचे असते का? हे शब्द अंबिकेच्या काळजाला भिडले. ती ओक्साबोक्शी रडू लागली. तिने श्रीपादाचे पाय धरले आणि ती म्हणाली, मला मार्ग दाखवा स्वामी. जर मला जगायचे असेल तर मला तुमच्यासारखे ज्ञानी, तुमच्यासारखे तेजस्वी पुत्र हवा. या वेड्या मुलाला घेऊन मी कशी जगू? मला तुमच्यासारखा मुलगा द्या, नाही तर मरण द्या. तिची ही हाक, त्यातील अतरता, मातृत्व हे सर्व पाहून श्रीपादांचे हृदय हेलावून गेले. त्यांनी अंबिकेला उठवले. माथे, उठ, तुझी इच्छा पूर्ण होईल. तू आता घरी जा आणि नित्यनियमाने शनिप्रदोष व्रत कर. आणि लक्षात ठेव, श्रीपादांचे तिच्या डोळ्यात बघितले. एक वचन दिले जे काळ्याच्या दगडावर कोरले गेले. तुला माझ्यासारखा पुत्र हवा आहे ना? मग या त्रिभुवनात तुझ्यासारखा फक्त मीच आहे. माझ्यासारखा मीच आहे. म्हणूनच पुढच्या जन्मात मी स्वतः तुझ्या पोटी येईल. अंबिकेचा विश्वास बसेना. साक्षात देव तिला आई म्हणणार होता. तिने थरथरत्या हाताने श्रीपादांना नमस्कार केला. तिचे अश्रू आता दुःखाचे राहिले नव्हते, ते आनंदाचे होते. श्रीपादाच्या आशीर्वादाने अंबिका परतवली आणि तिने आपल्या उर्वरित जल शिवभक्तात घालवला. तिकडे श्रीपादाच्या लीलांचा वेग वाढतच होता. कुरवपूर हे भक्त स्थान नव्हते, तर व्यापाऱ्यांचा मार्ग देखील होता. वल्लभेश नावाचा एक ब्राह्मण व्यापारी होता. त्याने नवस केला होता की जर व्यापारात चांगला फायदा झाला तर मी कुरवपूरला येऊन 1000 ब्राह्मणांना जेवण घालीन. पण त्याला नफा झाला. तो पैसा घेऊन कुरवपुराला निघाला. पण ही बातमी काही चोरांना समजली. ते चोर भक्तांचे सोंग घेऊन वल्लभेशच्या प्रवासात सामील झाले. दिवसभर त्यांनी त्याच्याशी गोड बोलले.
की असे आम्ही पण दर्शनाला चाललो आहोत. वल्लभेश भोळा होता. तो त्याच्यावर विश्वास ठेवून चालत राहिला. रात्र झाली, घनदाट जंगल लागले. आजूबाजूला चिटपाखरूही नव्हते. संधी साधू त्या चोरांनी आपला खरा रंग दाखवला. ऐन ब्राह्मणा, जो काही आहे ते काढून दे, नाही तर गळ्यात कापून टाकून. वल्लभेश कापू लागला. अरे देवा, हे तर देवाचे पैसे आहेत, हे घेऊ नका. त्या राक्षसी व्रतीच्या चोरांनी ऐकले नाही. एका चोराने तलवार काढली, एकाने सरकन वार केला. वल्लभेशचे शिराधडा वेगळे झाले. रक्ताच्या थारोळ्यात तो पडला. चोर आनंदाने पैसे लुटू लागले आणि त्या क्षणी जंगलात शांतता भंग पडली. झाडांच्या फांद्यावर जोरजोरात हलू लागल्या. जमिनीतून जणू ज्वालामुखी फुटावेत असे दिव्य पुरुष तेथे प्रकट झाले. हातात त्रिशूल, जटा सोडलेल्या आणि डोळ्यात आग ओकणारे रुद्ररोप. हे श्रीपाद श्री वल्लभ होते, पण शांत स्वरूपात नाही तर काळभैरवाच्या रूपात. त्यांनी आपल्या त्रिशूलाने त्या चोरांचा संहार केला. काही क्षणात सर्व चोर जमिनीवर लोळले, पण श्रीपादाने आपले शांत रूप धारण केले. त्यांनी वल्लभेशच्या धडाला शिर जोडले आणि त्यावर भस्म टाकले. वल्लभेश उठ. वल्लभेश दचकून जागा झाला. त्याला वाटले आपण झोपलो होतो, पण जेव्हा तो आजूबाजूला मेलेले चोर आणि समोर उभे असलेले श्रीपादांना पाहिले, तेव्हा त्याला सत्य समजले. त्याने देवाचे पाय धरले. अशा प्रकारे श्रीपादांनी धर्म आणि भक्ताचे रक्षण केले. पण आता त्याची वेळ संपत आली होती. ठरल्याप्रमाणे अवतार कार्य पूर्ण झाले होते. तिथी होती अश्विन वद्य द्वादशी. श्रीपादांनी भक्तांना सांगितले, माझे कार्य संपले आहे. आता मी प्रस्थान करणार आहे. पण लक्षात ठेवा, मी जरी देहाने जात असलो तरी कुरवपूर हेच माझे स्थान असेल. जेव्हा कोणी इथे श्रद्धेने येईल, त्याची इच्छा अपूर्ण राहणार नाही. हे सांगून श्रीपाद श्री वल्लभ कृष्णा नदीच्या प्रवाहात उतरले. हजारो भक्त काठावर उभे राहून दिगंबरा दिगंबरा जयघोष करत होते. पाणी त्यांच्या गुडघ्यापर्यंत आले, कमरेपर्यंत आले आणि बघता बघता श्रीपाद प्रवाहात लुप्त झाले. ना देह सापडला, ना काही खून, फक्त नदी शांत पात्र. भक्त रडू लागले. पण त्यावेळी आकाशवाणी झाली, मी गेलो नाही, मी इथेच आहे निर्गुण स्वरूपात. श्रीपादांची जन्मसमाधी झाली. एक युग संपले, पण वचन अपूर्ण होते. अंबिका मातेला दिलेले वचन काळ सरला, वर्षे सरली. आता आपल्या विदर्भात कारंजा लाड या गावी जाणार आहोत. तिथे माधव आणि अंबा म्हणजेच अंबिकेचा पुनर्जन्म नावाचे एक सात्विक दाम्पत्य राहत होते. अंबा माता हीच ती पुनर्जन्माची अंबिका. तिने 16 वर्षे व्रत केले होते आणि एके दिवशी तिला स्वप्न पडले. साक्षात दत्त महाराज तिच्या ओठीत येत आहेत आणि तो दिवस उजाडला. शुक्ल पक्षातील ती पवित्र तिथी होती. दुपारची वेळ. अंबा मातेच्या पोटी एक तेजस्वी बालक जन्माला आले. बालकाचे रूप असे होते की बघणाऱ्यांचे डोळे दिपावे. पण जन्मताच एक आश्चर्य घडले. बाळ जन्माला आल्यावर रडताच ट्याट्या करतात, पण हे बाळ रडले नाही. बाळाने आपले चिमुकले डोळे उघडले आणि स्पष्ट आवाजात उच्चार केला, ओम. त्यानंतर शांत, एकदम शांत घरात आनंद उत्सव साजरा झाला. बाळाचे नाव ठेवले नरहरी. हेच ते नरसिंह सरस्वती होणार. पण जसजसे दिवस जाऊ लागले तसतशी आई वडिलांची चिंता वाढू लागली. नरहरी आता वर्षाचा झाला, 2 वर्षाचा झाला, पण तो एकही शब्द न बोलता. इतर मुले आई बाबा बोलतात, पण नरहरी फक्त हसायचा आणि आकाशाकडे बघून बसायचा. गावात कुजबूज सुरू झाली. बाळ मुके आहे की काय, बहिरे आहे. माधव आणि अंबा खूप काळजी करत अनेक वैद्यांना बोलवले. एका वैद्याने तर कहरच केला.
तो म्हणाला, बाळाला ऐकू येत नाही. तो तपासण्यासाठी आपण मोठी घंटा वाजवून बघू, की लोखंडी सळी तापून चटका देऊन बघू. आईच्या काळजात धस्स झाले. नको, माझ्या बाळाला त्रास नको. पण नरहरी हे सर्व बघून फक्त एक स्मित केले. का तो बोलत नव्हता? कारण त्याला संसारात व्यर्थ गोष्टी बोलायच्या नव्हत्या. त्याला फक्त वेद बोलायचे होते. पण ते कधी? अंबामाता रोज रडून देवाला प्रार्थना करायची. देवा, तू दिलेल्या वचनानुसार आम्हास असा मुखा पुत्र का झाला? माझ्याशी एक शब्द तरी त्याने बोलावा. नरहरी आपल्या आईचे दुःख जाणत होता, पण योग्य वेळीची वाट बघत होता. ती वेळ होती मुंज, म्हणजेच उपनयन संस्कार. आणि तो दिवस जवळ आला. वयाच्या 7व्या वर्षी नरहरीची मुंज ठरली. घरात तयारी सुरू झाली. मांडव पडला, भटजी आले. पण सर्वांच्या मनात एकच भीती होती. ती मुंज लावल्यावर बटूला गायत्री मंत्राचा उच्चार करावा लागतो आणि नंतर दीक्षा मागावी लागते. जर नरहरी बोललाच नाही तर मुंज कशी होणार? आई, अंबा मुलाला न्हाऊ घाल, ताना त्याच्या कानात पुटपुटली. बाळा, आज तरी माझी लाज राख रे. आज तरी आई म्हणून हाक मार. नरहरी आईकडे बघितले. त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. जणू तो सांगत होता, आई थांब, आज मी असे काही बोलीन हे जग थक्क होईल. काय घडणार होते मुंजीच्या वेळी? ज्या मुलाने 7 वर्ष तोंड उघडले नाही, तो खरोखरच बोलणार होता का? आणि जर बोलला तर असं काय सांगणार होता ज्यामुळे आई वडिलांच्या पायाखालची जमीन सनकणार होती? हा फक्त मौनभंग नव्हता, हा तर एक महायज्ञाची सुरुवात होती. भक्तांनो, ही कथा अशा एका वळणावर आलेली आहे जिथे एक 7 वर्षाच्या मुलाच्या मुखातून साक्षात 4 वेद प्रकट होणार आहेत. पण त्यानंतर तो मुलगा जे काय मागणार आहे ते कोणत्याच आईला सहन होण्यासारखं नाही. काय असेल ही मागणी? पाहूया. कारंजा गावातील त्या मांडवात आता तणाव शिगेला पोचला होता. भटजी हातातील अक्षदा घेतल्याने सावध असा घोष झाला. मंगलाष्टका संपली. बाळ नरहरीच्या गळ्यात जाणले, म्हणजे यज्ञोपवीत घालण्यात आले. आता तो भीती आला ज्याची सर्वांना भीती होती, म्हणजे बटूला गायत्री मंत्राचा उपदेश देणे आणि बटूने तो उच्चारणे. वडिलांनी रावांनी नरहरी जवळ घेतले. उपरने कपडा डोक्यावर घेऊन त्यांनी मुलाच्या कानात गायत्री मंत्राचा उच्चार केला. ओम भूं भुगस्वाहा. तस्वीर मंडपात शांतता पसरली. सर्वांचे डोळे नरहरीच्या ओठाकडे लागले होते. आता मुलगा बोलेल का की ही मुंज अपूर्ण राहणार? आई अंबाचा श्वास रोखला गेला होता आणि मग त्या 7 वर्षाच्या बालकाने आपले डोळे उघडले. त्याच्या होठाची हालचाल सुरू झाली आणि तो आवाज बाहेर पडला. तो एकदा लहान मुलाचा आवाज नव्हता, तर ढगांच्या गडगडाटासारखा गंभीर आणि स्पष्ट होता. ओम भूर्भुवस्वाहा. नरहरी बोलला. मंडपात एकच जल्लोष झाला. बाळ बोलले आई. अंबाच्या डोळ्यातून आनंद अश्रूंच्या धारा लागल्या. तिने देवाला हात जोडले. पण हा आनंद फक्त काही क्षणाचा होता, कारण पुढच्या क्षणी जे घडले त्याची उपस्थित पंडितांना पायाखालची जमीनच सरकली. नरहरी फक्त गायत्री मंत्र बोलून थांबला नाही. जसा गंगेचा प्रवाह अडवता येत नाही, तसा ज्ञानसागराचा प्रवाह त्याच्या मुखातून फुटला. त्या 7 वर्षाच्या बालकाने तिथे उभे राहून ऋग्वेदाची ऋचा म्हणायला सुरुवात केली. अग्निमुळे पुरोहितम यज्ञस देव मृत्युंजम. त्याचा उच्चार इतका शुद्ध, इतका स्पष्ट आणि वेगवान होता
की तिथे बसलेले वृद्ध, गणेशपती, ब्राह्मणसुद्धा थक्क झाले. लोक बघतच राहिले. हा मुलगा तर जन्मापासून मुक्का होता. त्याला वेद कोणी शिकवले? नरहरी एका सुरात ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद मंत्र म्हणायला सुरुवात केली. जणू साक्षात सरस्वती त्याच्या जिभेवर नाचत होती. गावातील जे पंडित मगाची चेष्टा करत होते ते आता नरहरीच्या पायावर डोके ठेवत होते. त्यांना समजले होते की हा सामान्य बालक नाही, हा साक्षात जगद्गुरू आहे. विधी पूर्ण झाला. आता वेळ होती मात्र भिक्षा मागायची. परंपरेनुसार बटूने हातात झोळी घेऊन आईकडे जावे आणि म्हणायचे, ओम भगवती भिक्षाम देही, म्हणजेच माते मला भिक्षा दे. नरहरी म्हणतात झोळी घेऊन आईकडे गेला. अंबा माता सोन्याच्या ताटात लाडू, पेढे आणि गोडधोड घेऊन उभी होती. ती खुश होती. तिचा मुलगा आता बोलत होता. तिला वाटले आता माझे बाळ माझ्याजवळ राहणार, संसारात रमणार. नरहरी आईसमोर उभा राहिला. त्याचे रूप आता बदलले होते. डोळ्यात एक वैराग्याची आग होती. त्याने झोळी पुढे केली आणि खणखणीत आवाजात म्हणाला, माते भिक्षा वाढ. आईने लाडू झोळी टाकण्यासाठी हात पुढे केला, पण नरहरीने झोळी मागे घेतली. नाही आई, मला हे लाडू पेढे नको आहेत. आंबा गोंडरी. मग काय हवे तुला? बाळ, तू मगाशी ते देईन, मी मागशील ते देईन मी आज. नरहरीने आईच्या डोळ्यात बघितले आणि ती ऐकताच वाक्य बोलली, ज्याने आईच्या काळजाचे तुकडे झाले. आई, मला संन्यास घेण्याची दीक्षा दे. मला हा संसार नको. मला या बंधनातून मुक्त कर. मला काशीला जायचे, तपश्चर्या करायची आहे. ताटातील लाडू जमिनीवर पडले. आंबा तिथे जागीच मटकन खाली बसली. काय म्हणतास? संन्यास? अरे वेड्या, तुझे वय काय? तू तर अजून 7 वर्षाचा आहेस. आता कुठे तुझे बोबडे बोल कानावर पडले आणि तू मला सोडून जाण्याचे भाषण करतोस. तिने मुलाला घट्ट मिठी मारली. बाळा, तुला माहिती आहे का मी तुझ्यासाठी किती नवस केले? 16 वर्ष मी अन्नाचा त्याग केला. अनवाणी चालले तेव्हा तू मला मिळालास आणि तू मला म्हणतोस मी जाऊन तू देऊणार नाही. वडिलांनी पण समजवण्याचा प्रयत्न केला. अरे नरहरी, संन्यास हा वृद्धकाळात घ्यायचा असतो. हे खेळण्याचे, शिकण्याचे वय आहे. तू गृहस्थ आश्रम स्वीकार. आमचा वंश वाढव. नरहरी आईला अलगद बाजूला केली, पण मायेने तो आता मुलगा म्हणून नाही तर गुरु म्हणून बोलत होता. तो म्हणाला, आई, ज्याला तू बाळ म्हणतेस ते या देहाचा धर्म आहे आणि आत्मा अमर आहे. तू म्हणतेस म्हातारपणी संन्यास घे, पण मृत्यू कधी येईल हे कोणालाच माहिती नाही. ज्या झाडाला फळे यायची आहेत ते कधी येऊ शकतात. आई रडत होती. तिला आक्रोश थांबवत नव्हता. बाळा, तुझे हे तत्त्वज्ञान मला समजत नाही रे. मला फक्त माझा मुलगा हवाय. तू जर निघून गेलास तर आमचे म्हातारपण कोण सांभाळेल? आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघून जगायचे? आम्हाला अग्नी कोण देणार? आईचे हे दुःख पाहून नरहरीचे मन द्रव करत त्याचे ध्येय निश्चित होते. तो आईला जवळ गेला. तिने डोक्यावरून मायेने हात फिरवला. आई, तुझा हा प्रश्न बरोबर आहे. मी जर गेलो तर तुमचा सांभाळ कोण करणार? त्यासाठी मी तुला एक वरदान देतो. त्याने आईच्या कपाळाला स्पर्श केला आणि म्हणाला, आई, माझ्यावर विश्वास ठेव. मी तुला वचन देतो, जोपर्यंत तुला आणखीन 2 पुत्र होत नाही तोपर्यंत मी घर सोडणार नाही. तुला आणखीन 2 मुले होतील जे तुला म्हातारपणी सांभाळ करतील, सेवा करतील आणि एक मुलगीसुद्धा होईल. आता तरी मला परवानगी देशील ना? आईने मुलाकडे पाहिले. तिने समजले की याला अडकून ठेवणे शक्य नाही. हा सूर्य आहे, त्याला घरात कोंडून ठेवता येणार नाही. तिने जड अंतकरणाने होकार दिला. ठीक आहे बाळा, पण एकच वचन दे. तू कोठेही असलास तरी जेव्हा मी तुला हाक मारेल तेव्हा तू मला दर्शन द्यायला येशील. नरहरीने हसून मुंडी हलवली. तथास्तु म्हणाला. काही काळानंतर आईला जुळी मुले झाली.
नरहरीने दिलेले वचन पूर्ण झाले. आता जाण्याची वेळ आली. वयाच्या अवघ्या 8व्या वर्षी नरहरी आपल्या आईवडिलांच्या चरणावर डोके ठेवले. घराचा उंबरठा ओलांडला आणि तो निघाला सत्याच्या शोधात. त्याने मागे वळून पाहिले नाही. त्याचा प्रवास सुरू झाला उत्तरेकडे, थेट काशीच्या दिशेने, वाराणसी दिशेने. काळाचा प्रवास सोपा नव्हता. घनदाट जंगले, हिंस्र प्राणी, चोर, दरोडेखोर. चेहऱ्यावर तेज बघून वाघ सिंहसुद्धा रस्ता बदलत होते. ते काशीला पोचले. काशी विद्वानांची नगरी. तिथे अनेक दिग्वश पंडित, जे स्वतःला वेदाचे जाणकार समजत. पण जेव्हा या छोट्या बालकाने घाटावर बसून वेदाचा अभ्यास करायला सुरुवात केली, तेव्हा संपूर्ण काशी हादरली. कोण आहे हा मुलगा? वय 8 वर्ष आणि बुद्धी बृहस्पतीसारखी. तिथे कृष्णा सरस्वती नावाचा एक महान वृद्ध संन्यासी होता. तो शंकराचार्याच्या परंपरेतील होता. त्यांनी नरहरीला ओळखले. त्यांनी नरहरीला बोलवले. बाळा, तू या कलियुगाचा उद्धार करण्यासाठी आला आहेस. तुला आता दीक्षा द्यावी लागेल. विधिवत दीक्षा झाली. नरहरींचे मुंडन करण्यात आले. भगवी वस्त्रे परिधान केली. हातात दंड आणि कमळडळू घेतले आणि कृष्ण सरस्वतींनी त्याला नवीन नाव दिले, श्री नरसिंह सरस्वती. म्हणजेच नरहरी हे नाव मागे पडले आणि जगाला मिळाले नरसिंह सरस्वती नाव. हे नाव का दिले? इंद्रसिंह करण ते नरहरी होते आणि सरस्वती कारक ते ज्ञानाचे सागर होते. आता हे पूर्ण संन्यासी झाले होते. त्यांनी काशीतील लोकांचा उद्धार केला. अनेक पंडितांचे गर्वहरण केले. पण त्यांना आठवण होती आपल्या आईला दिलेल्या वचनाची. त्यांनी त्या कार्यक्षेत्र निवडायचे होते. दक्षिण भारतात त्यांनी काशीचा निरोप घेतला. 30 वर्षांनंतर काही ग्रंथानुसार हा काळ कमी जास्त असू शकतो, पण मुख्य घटनाक्रम असाच आहे. ते पुन्हा गावी कारंजाला आले. पण आता ते बाळ नरहरी नव्हते. ते स्वामी नरसिंह सरस्वती होते. ते आपल्या घरासमोर उभे राहिले आणि त्यांनी आवाज दिला, भगवती भिक्षामदेही. म्हातारे झालेले आई वडील महादेव आणि अंबा बाहेर आले. त्यांनी त्या तेजस्वी संन्यासाला बघितले. त्यांना त्याची ओळखू आले नाहीत, पण हृदयाचे ठोके वाढले. अंबा मातेने दीक्षा वाढली. तेव्हा स्वामी हसले, म्हणाले, आई, ओळखले नाहीस का? मी तुझा नरहरी. अंबा मातेच्या हातातील भिक्षा खाली पडली. तिने हंबरडा फोडला, माझा नरहरी आला, माझा नरहरी आला. तिने आई वडिलांच्या पायावर डोके ठेवले. आई, मी तुला वचन दिले होते, तुझे इतर मुले तुझा सांभाळ करतील. ते करतात ना? आईने सांगितले, हो, तुझे भाऊ आमची खूप सेवा करतात, पण तुझी आठवण क्षणाक्षणाला जात नाही. नरसिंह सरस्वती त्या दिवशी आई वडिलांचे आत्मज्ञान दिले आणि सांगितले की हे नाते मोहमाया सर्व नाशवंत आहे. खऱ्या ईश्वराला ओळखा. त्यांच्या उद्देशाने आई वडिलांना मुक्तीचा मार्ग सापडला. त्यांनी समजून घेतले, मुलगा आता जगाचा पिता झाला आहे. त्याला निरोप घेऊन स्वामी निघाले. आता त्यांचे लक्ष निश्चित होते. त्यांनी कृष्णा नदी तीरावर जायचे. तिथे दत्ताचे स्थान आहे. तिथे चालत चालत त्र्यंबकेश्वर मार्गाने नाशिकवरून पुढे सरकले. वाटेत त्यांनी अनेक चमत्कार केले. ते थांबले नाहीत. त्यांचे पाय थांबले नाहीत. एक पवित्र जागा म्हणजे औदुंबर भिल्लवडी जवळ कृष्णा नदी तीरावर औदुंबर नावाचे क्षेत्र आहे. तिथे खूप औदुंबराची म्हणजेच हुंबराची झाडे आहेत. दत्ताला औदुंबर प्रिय असल्यामुळे त्यांनी तिथे मुक्काम केला. तिथे त्यांनी पाहिले चातुर्मास म्हणजे 4 महिने व्रत केले. पण औदुंबराला राहून त्यांना काही भक्तांचे कल्याण करायचे होते आणि तिथेच घडणार होता एक अद्भुत चमत्कार, जो 4ही लोक विसरले नाहीत. जे चमत्कार काय होता? एकदा स्वामी नदीकाठी बसले होते. समोरून एक ब्राह्मण येत होता. तो वेद म्हणत होता, पण त्याचे उच्चार चुकीचे होते. स्वामींनी त्याला थांबवले नाही. पण त्यावेळी तिथे एक शूद्र म्हणजे अशिक्षित मनुष्य आला. स्वामींच्या मनात आले की या गर्विष्ठ ब्राह्मणाला धडा शिकवला पाहिजे की भक्ती महत्त्वाची आहे,
नुसते पोपटपंची नाही. आणि तिथेच त्यांच्या प्रवासाची दिशा ठरली. औदुंबर सोडून ते पुढे नरसिंहवाडी म्हणजे नरसोबाची वाडी या ठिकाणी नरसिंहवाडीला त्यांनी 12 वर्षीय तपश्चर्या केली. तिथे त्यांच्या पादुका आजही आहेत. पण खरा इतिहास घडतो तो गाणगापुरात. गाणगापूर जिथे भीमा आणि अमरजा नदीचा संगम. जिथे जाण्याआधी वाटेत एका गावी मोठी घटना घडली. एका गरीब ब्राह्मणाच्या घरी श्राद्ध होते. त्या घरात खायला काहीच नव्हते. ब्राह्मण रडत होता, माझ्या पितरांना मी उपाशी कसे ठेवू. तेव्हा स्वामी तिथे भिक्षा मागायला गेले. ब्राह्मणाने सांगितले, महाराज, घरात फक्त भाजीच्या पानाची देठे उरली आहेत, बाकी काही नाही. स्वामी म्हणाले, तेच दे, ते अमृत आहे. ब्राह्मणाने ते वाळलेले देठ स्वामींना शिजवून दिले. स्वामींनी ते आनंदाने खाल्ले आणि आशीर्वाद दिला, तुझ्या घरी आज अक्षय पात्र घेऊन येईल. आणि खरोखर त्या दिवशी ब्राह्मणाच्या घरी शेकडो लोक जेवले तरी अन्न संपले नाही. अशी लीला करत करत स्वामी गाणगापूरच्या सीमारेषेवर येऊन पोचले. गाणगापूरचे हे त्या काळी एक मुस्लिम बादशाहचे राज्य होते. तिथे हिंदू धर्मावर संकटे येत होती. लोकांमध्ये भीतीचे आणि तितकेच एका महापुरुषाची गरज होती. स्वामी जेव्हा गाणगापुरात प्रवेश करत होते तेव्हा त्या एक दृश्य दिसले. एका श्रीमंत सावकाराची म्हैस रस्त्याहून चालली होती. ही म्हैस खूप वयस्कर आणि वांझ होती. दूध न देणारी होती. पण स्वामींनी त्या म्हशीकडे पाहून शिष्यास सांगितले, जा त्या म्हशीचे दूध काढून आणा, मला ताण लागली आहे. शिष्य घाबरले, महाराज, ती म्हैस वांझ आहे, तिला कधीच दूध दिले नाही. तिचा मालक खूप रागीट आहे, त्याने मारले. स्वामी हसले, भिवू नको, जा, आम्ही तिची धार काढ. दत्तांच्या दरबारात काहीच अशक्य नाही. शिष्य थरथऱ्या हाताने त्या म्हशीजवळ गेला. त्याने तिथेच होणार होता गाणगापुरातील पहिला आणि सर्वात मोठा चमत्कार, जे बघून तिथला राजासुद्धा स्वामींच्या पायाशी येणार होता. मित्रांनो, भक्तांनो, विचार करा, एका वांझ म्हशीचे दूध दिले तर काय होईल. तेव्हा बादशाच्या राज्यात एक घटनेने संपूर्ण गाणगापूर हादरून जाणार होते. आणि त्याच घटनेमुळे गर्विष्ठ पंडिताची मस्ती उतरणार होती. पुढे गाणगापुरात महान चमत्कार घडला. वांझ म्हशीची कथा. शिष्याचे हात थरथरत होते. तो समोर महाकाय म्हातारी रागीट म्हैस उभी होती. तिचा मालक तुसडा ब्राह्मण तिथेच उभा होता. तो हसत होता. तो म्हणाला, अरे वेड्या, महाराज नक्कीच भांग पिऊन आलेत आहेत का काय. अरे, ही म्हैस वांझ आहे. ती जन्मताच कधीच वासराला जन्म दिला नाही. दूध कोठेन देणार. माझी चेष्टा करतात, जा निघा इथून. पण शिष्यांना गुरु आज्ञा मोडता येत नव्हती. घाबरत घाबरत त्या शिष्याने हातात मोठे भांडे घेतले. म्हशीच्या खाली जाऊन बसला. लोकांची गर्दी जमली. सर्वजण गंमत बघत होते. साधू काय करतोय. ते शिष्याने सड्याला हात लावला आणि श्रीगुरूंचे स्मरण केले. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आणि पुढच्या क्षणी तिथे उपस्थित असलेल्या लोकांचे डोळे विस्फारले. श्वासाचा आवाज बंद झाला. जी म्हैस वांझ होती ती सडातून दुधाचा प्रवाह सुरू झाला. जणू गंगाच अवतरली आहे. धड धड भांड्यात दूध पडण्याचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. बघता बघता छोटे भांडे भरून वाहू लागले. शिष्याने दुसरे मागवले. तेही भरले. मालक व पुतळ्यासारखा उभा राहिला आणि त्याच्या डोळ्यावर विश्वास बसला. जी म्हैस त्याला ओझे वाटत होती तीच आज कामधेनू झाली होती. शिष्याने ते दूध घेऊन धावत स्वामींकडे गेले. स्वामीने ते दूध प्राशन केले आणि समाधानाने हसले. ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण गाणगापुरात पसरली. कोणीतरी अवतारी पुरुष आहे ज्याने वांझ म्हशीचे दूध काढले. आणि जिथे प्रकाश असतो तिथे सावली असतेच. गाणगापुराच्या जवळ कुसमी नावाचे एक गाव होते. तिथे त्रिविक्रम भारती नावाचे एक मोठे संन्यासी राहत होते. स्वतःला नरसिंह देवाचे मोठे उपासक मानत होते. तपश्चर्या केली होती, पण तपश्चर्या त्यांचा अहंकार झाला होता. त्यांनी जेव्हा ऐकले कोणी नरसिंह सरस्वती नावाचा संन्यासी आला आहे, लोक त्याला देव मानत आहे,
त्याचा अहंकार दुखावला गेला. आपल्या शिष्यांना म्हणाले, अरे कलियुगात देव पृथ्वीवर कसा येईल? हे सगळे ढोंग आहे. मी एवढी वर्षे तप केले, मला देव भेटला नाही का? कालचा संन्यासी देव कसा झाला? मी त्याची परीक्षा घेणार. एक दिवस श्री गुरु नरसिंह सरस्वती पालखीत बसून कुमसी गावात चालले होते. गावकऱ्यांची गर्दी झाली, जयघोष करत होते. त्रिविक्रम भारती आपल्या मठात बसून ते पाहत होते. मनात मात्र निंदा केली. कसला संन्यासी काय? पायी चालतो हा, पालखीत बसून राजासारखा फिरतोय. हे तर पाकड आहे. त्याचे विचार मनात येताच पालखीत बसलेल्या स्वामींना ते जाणवले. त्यांनी पालखी थांबवली. स्वामींनी लांबून त्रिविक्रम भारतीकडे बघितले आणि मनात संवाद साधला. त्रिविक्रमा, तू नरसिंहाची उपासना करतोयस ना? मग बघ, तुला त्याचे दर्शन व्हावे आहे. हेच आहे का? त्या क्षणी त्रिविक्रम भारती पालखीत बसलेल्या स्वामी नरसिंहाला दिसले नाहीत. तेव्हा त्याला दिसले साक्षात भगवान नरसिंह. तेच भयानक पण दिव्य रूप. सिंहमुख, तीक्ष्ण नखे, डोळ्यात आग, गळ्यात वरमाला. तोच अवतार ज्याने त्रिविक्रम आयुष्यभर पूजा करत होते. त्रिविक्रम भारतीचा थरकाप उडाला. त्यांच्या हातून जपमाळ खाली पडली आणि अहंकार एका क्षणात गळून पडला. ते धावत सुटले. रस्त्यावर पालखीसमोर साष्टांग दंडवत घातला. प्रभू, मला क्षमा करा, मी तुम्हाला ओळखले नाही. काजव्याने सूर्याचे नाव ठेवावे तसा मी मूर्ख ठरलो. तुम्ही ढोंगी नाही, तुम्ही साक्षात ब्रह्मदेव आहात. स्वामीचे स्मितहास्य केले आणि उठले. त्रिविक्रम भारतीचा अहंकार ज्ञानाचा शत्रू आहे तो सोडले आणि ईश्वर मिळाले. या घटनेने त्रिविक्रम भारती स्वामींचे परमभक्त बनले. गाणगापुरात खरी परीक्षा अजून बाकी होती. त्या काळात देशात 2 ब्राह्मण खूप प्रसिद्ध झाले. विद्वान होते, तितकेच गर्विष्ठ होते. चारी वेद तर्क तोंडपाठ होते. त्यांनी एकच ध्यास घेतला होता, संपूर्ण भारतात फिरायचे, तिथल्या पंडितांना वादविवादात हरवायचे आणि त्यांच्याकडून जयपत्र मिळवायचे. विजयाचे पत्र लिहून द्यायचे. ज्याने जयपत्र दिले नाही त्याचा छळ करत अनेक विद्वानांना हरवले होते. आता ते गाणगापुरी आले. एक संन्यासी आहे ज्याने खूप मनात मानतात. तेथे चंगमावर श्री गुरुच्या मठात आले. स्वामी शांतपणे शिष्याशी बोलत होते. दोघे पंडित तिथे आले. मोठ्या आवाजात ओरडले, संन्यासी, आम्ही आलो. ऐकले की स्वतःच खूप ज्ञानी समजतात. चला आमच्याशी वादविवाद चर्चा करा. जर हारलासा तर तुम्हाला हे गाव सोडून जावे लागेल. स्वामी शांत होते. ते नम्रपणे म्हणाले, पंडित हो, मी एक संन्यासी आहे. मला मनासारखे मान सन्मानाची काय गरज? वेदाचे काय साध्य होणार? जिंकला तर अहंकार वाढेल आणि अहंकाराचा द्वेष वाढेल. त्यापेक्षा ईश्वरी भक्ती करा. आणि पंडितांना वाटलं. स्वामी घाबरले, जोरजोरात हसू लागले. बघितले, घाबरले तर ते वेद तरी येतात का? फक्त लोकांच्या पाया पडून घेतात. स्वामींचा अपमान सुरू केला. वेदातील कठीण प्रश्न विचारू लागले. स्वामींना समजले की हे सगळे सरळ मार्गाने समजणार नाही. त्यांच्या रागा एकच औषध आहे, तो चमत्कारी अवमान. स्वामींनी आजूबाजूला नजर फिरवली आणि मठाच्या कोपऱ्यात एक माणूस उभा होता. तो जातीने मातंग असल्याने त्यांनी शूद्र मनात मांडला जाणार होता. त्याने काही ग्रंथाला नाव दिले नाही. ते अत्यंत गरीब, अशिक्षित. त्याला लिहिता वाचता येत नव्हते. संस्कृत तर दूरच. फक्त लांबूनच उभा राहून सेवा करत स्वामींना त्याने हाक मारली, बाळा इकडे ये. तो माणूस घाबरत घाबरत पुढे आला. अंगावर फाटके कपडे, हातात काठी. पंडितासमोर उभे राहिले. पंडित नाक मोडत म्हणाले, याला कशाला बोलवलं? हा काय आमच्यात वाद घालणार? स्वामी म्हणाले, मी नाही, तुमच्याशी वाद घालणार नाही. तुमचे प्रश्नांची उत्तर हा माझा भक्त देईल. पंडित पोट धरून हसू लागले. काय अडाणी माणूस, याला गायत्री मंत्र तर येतो का? स्वामी, तुम्ही चेष्टा करत आहात. आमच्या स्वामींचे डोळे आता गंभीर झाले. त्यांनी कपाळावरील भस्म त्याच्या कपाळावर लावले आणि डोक्यावर त्याला वरदहस्त ठेवला. स्वामींनी आज्ञा केली, बोल बाळा, पंडितांच्या वेदाचा अर्थ सांग. ऋग्वेदापासून सुरू कर. आणि तिथे अघटित घटना घडली. ज्या माणसाला स्वतःचे नाव लिहिता येत नव्हते त्याच्या शरीरातून वीज सरसरली. त्याचे डोळे तेजस्वी झाले. त्याने मान ताठ केली आणि आवाज बाहेर पडला. तो साक्षात देववाणीच होती. त्या मातंग व्यक्तीने घडाघडा शुद्ध संस्कृतमध्ये ऋग्वेद ऋचा म्हणायला सुरुवात केली.
अग्नीमुळे पुरोहित यज्ञस्य देव मत्वे हे फक्त मंत्र नव्हता तर हा मंत्राचा असा अर्थ उलगडून सांगत होता जो या दोन गर्विष्ठ पंडितांना आयुष्यात कधीच ऐकला नव्हता. त्याचा आवाज गंगेच्या प्रवाहासारखा निर्मळ आणि हिमालयासारखा खंबीर. वातावरणात एक पवित्र शांतता पसरली. पक्षी सुद्धा शांत झाले. पंडिताचे हसणे विसरून गेले. चेहऱ्यावर पांढरे पडले. विश्वास बसेना. वेदांचा अभ्यास करायला त्यांना 50 वर्षे लागली. हा वेद माणूस पाण्याच्या प्रवाहासारखा कसा बोलतोय? त्या क्षणी त्या दोन पंडितांचा अहंकार असा तुटला जसा काचेचा महाल दगडाने फोडतो. त्यांना समजले की विद्या ही पुस्तकी नसते, ती गुरु कृपेत असते. त्यांनी डोक्यावर सद्गुरूंचा हात आहे, त्याला जगात कोणतेच ज्ञान दुर्लक्ष नाही. त्या मातंग भक्ताच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्यांनी स्वतःला माहिती नव्हते ते काय बोलतायत. आतून एक परमानंद मिळत होता. आज समजले की देवाच्या दरबारात जात पात धर्म काहीच नसते. जिथे फक्त भाव असतो. पंडित धावत आले आणि त्यांनी स्वामींच्या पायावर लोळण घेतले. महाराज, आम्हाला क्षमा करा. आमचे डोळे उघडले. आम्ही फक्त पोपटाची पंची केली. पण खरा अर्थ आज आम्हाला समजला. आमचा अहंकार जळाला. स्वामींनी त्या मातंग भक्तावरील हात काढला आणि तो पुन्हा सामान्य झाला. त्याला काहीच आठवत नव्हते. स्वामी पंडितांना म्हणाले, विद्येचा उपयोग नम्रतेने करायचा असतो, वादासाठी नाही. जा आणि यापुढील कोणाचाही अपमान करू नका. पंडितांनी आपले जयपत्र फाडून टाकले. ते स्वामींचे शिष्य झाले. या घटनेवर गाणगापुरात स्वामींचा जय जयकार झाला. लोकांची खात्री पटली की हे दत्तात्रेय आहेत. पण स्वामींची लीला इथेच थांबणार नव्हती. अशा अनेक घटना घडणार होत्या जी मृत्यूला सुद्धा आव्हान देणार होती. गाणगापुरात आज शेकडो लोक येतात. एक स्त्री आली. तिचे नाव होते गंगाबाई. असे सांगितले जाते की ती दुःखी होती. ती ब्राह्मण सुवासिनी होती. तिचे नशीब फुटक्या कवडीसारखे होते. लग्नाचा अनेक वर्षे झाली पण तिला मूल नव्हते. सासऱ्याचे लोक तिला टोमणे मारत. शेवटी कंटाळून गाणगापुरात आली आणि स्वामींच्या चरणी सेवा करू लागली. ती रोज संगमावर अंघोळ करायची. ओल्या कपड्यांनी मठाला प्रदक्षिणा घालायची आणि स्वामींचे दर्शनाला उभी राहायची. स्वामींनी तिच्याकडे बघितली. माते, काय हवे तुला? रडत म्हणाली, स्वामी, मला पुत्र हवा आहे. लोक मला वांज म्हणतात. माझी ओटी भरा. स्वामींना हसून तिच्या डोक्यावरून हातात 2 फळे दिली. नारळ किंवा फळ, जा, तुझे कल्याण होईल. आनंदाने ती परीक्षा संपली. काही वेळ काळाने तिला मुलगा झाला नाही, पण तिचे पती आजारी पडले. इतके आजारी पडले ती जगण्याची आशा उरली नाही. एके दिवशी रात्री तिचा पती मरण पावले. गावातील लोक जमले. अरे अरे, बिचारी, नशीब बघू, मूल नाही झालंच. आता कपाळ पांढरं झालं. आता ही विधवा झालेली लोक अंत्ययात्रेची तयारी करू लागले. तडकी बांधली गेली. पतीचे प्रेत त्यावर ठेवले गेले. ती स्त्री वेड्यासारखी रडत होती. स्वामी, तुम्ही आता आशीर्वाद दिला होता, मग हे काय झाले? माझा पती मला सोडून कसा गेला? तुमचे वचन खोटे कसे ठरले? तिचे ते शब्द, तिचा तो अधिकार जणू काही देवाला जाब विचारत होता. आणि भक्तानु, इतिहास असे फार कमी वेळा घडते. भक्ताच्या हट्टासाठी देवाला निसर्गाचे नियम बदलावे लागतात. यमराजाला आपली शिकार परत करावी लागते. स्वामीने आपले डोळे उघडले. त्यांच्या डोळ्यातून आता नरसिंह नव्हते तर करुणावरील दत्त होते. त्याने शिष्याने विचारले, बाहेर काय चालले आहे? शिष्याने सांगितले, महाराज, एक स्त्रीचा पती वारला आहे आणि ती तुमच्याकडे न्याय मागत आहे. स्वामी उठतात. ते हळूहळू त्या प्रेताच्या दिशेने चालू लागतात. वातावरण स्तब्ध झाले. लोक श्वास रोखून उभे होते. स्वामी काय करणार? मेलेलेला जिवंत करणार? अशक्य. हे सृष्टीच्या नियमाविरुद्ध आहे. स्वामी प्रेताजवळ आले आणि त्याने रडणाऱ्या स्त्रीकडे बघितले. तिने कुंकू पुसले होते. बांगड्या फुटायच्या होत्या. स्वामी आपल्या कमंडलूतील पाणी त्याच्या तळव्याला लावले. मंत्र उच्चारले आणि सर्वांसमोर एक मोठा आवाज आला. आयुष्य असते तर मरतो कशाला? आणि मी असताना यम येतो कशाला? याचा अर्थ होता. याचा काय? त्या प्रेताचे प्राण परत येणार होते. स्वामींनी पाणी प्रेताच्या तोंडावर शिंपडले आणि भक्तांनो, काय झाले?
पुढे प्रेत उठले की नाही, आणि जर उठले तर यमराजाने काय केले. गाणगापुराच्या इतिहासातील सर्वात मोठा प्रसंग, ज्याने मृत्युंजय मंत्राची ताकद सिद्ध केली. मृत्यूवर विजय आणि सतीची कथा या रूपात एक भयान शांतता होती. हजारो डोळे त्या प्रेताकडे होते. स्वामींच्या हाताला लागले होते. स्वामींच्या हातातील कमलडरू मंत्राग्नीने भरलेले पाणी त्या मृतदेहावर थंड पडलेल्या चेहऱ्यावर पडले. पाण्याचे थेंब ओघाळून खाली पडले. एका क्षणात क्षण गेला, 2 क्षण गेले, काहीच हालचाल नाही. लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली. बघितले काहीच नाही. मेलेला माणूस कधी उठतो का? हा निसर्गाचा नियम आहे. त्या स्त्रीने त्या माऊलीचा श्वास रोखला गेला होता. स्वामींच्या चरणावरील पकड ढिल्ली केली नाही. तिचे डोळे मिश्किलपणे होते. ओठावर फक्त दत्त दत्त हा जप होता. आणि मग प्रेताच्या उजव्या हाताच्या करंगळी एक सूक्ष्म हालचाल झाली. काहीतरी ओरबडले. बोट हलके हल्ले. सर्वांचे लक्ष तिथे पोचता त्या मृत शरीराची छातीचा श्वास भरू लागला. फुफ्फुसे हल्ली आणि ज्याप्रमाणे एखादा माणूस गाढ झोपेतून आळस देतो, तसा तो ब्राह्मणाने आपले डोळे उघडले. तो हळूहळू उठून बसला. त्याने आजूबाजू बघितले. लोक रडत. पत्नी जमिनीवर लोळून घेत होती. स्वतःला तडकीवर बांधलेले होते. तो गोंधळ. तो म्हणाला, अरे काय चालले आहे? मी तर झोपलो होतो. मला इथे का आणले आहेत? सगळे माझ्याकडे असे का बघत आहात? त्या आवाज ऐकून त्याने पत्नी मगाशी दुःखाने अर्धमेली होती, ती आता वेड्यासारखी ओरली. स्वामी, तुम्ही परत आलात. तिने धावत जाऊन पतीला मिठी मारली नाही, तर तिने आधी श्री नरसिंह सरस्वतीच्या पायावर डोके ठेवले. तिने अश्रू स्वामींच्या पायावर पडले आणि अश्रूंनी स्वामींचे पाय धुतले गेले. महाराज, तुम्ही देव आहात. तुम्ही यमराजाच्या दाढेतून माझ्या पतीला परत आणले. माझा सुहाग परत दिले. लोक जयघोष करू लागले. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हाच नाद आकाशात भेटला. ज्यांनी स्वामींची चेष्टा केली होती, तेच आता लाजेने मन खाली घालून उभे राहिले. स्वामी शांत होते. त्यांनी ब्राह्मणाला आणि त्याच्या पत्नीला आशीर्वाद दिला. बाळा, तुझे आयुष्य अजून संपले नव्हते. ही यमराजाची चूक नव्हती, तर भक्तीची सुद्धा बदलू शकते. मला जगाला दाखवायचे होते. सुखाने संसार करा. हे ब्राह्मण आणि त्याची पत्नी पुनर्जन्म मिळाल्यासारखी घरी गेली. ही बातमी वाऱ्यासारखी नाही, तर वणव्यासारखी पसरली. गाणगापूरच्या मोहोर कर्नाटक, तेलंगणापर्यंत लोक बोलू लागले. गाणगापुरील असे एक स्वामी आहे जे मेलेल्या माणसाला जिवंत करतात. आता मठात रोज हजारोंची गर्दी होऊ लागली. दुःखे, कष्टी, रोगी लोक आशेने येऊ लागले. स्वामी कोणालाच रिकाम्या हाताने पाठवत नव्हते. पण स्वामींची परीक्षा घेण्यासाठी निसर्गाचे नवीन नवीन रूपे घेऊन येत होते. एके दिवशी दुपारची वेळ होती. स्वामी भक्तांशी संवाद साधत होते. तेवढ्यात गर्दीतून वाद काढत अतिशय वृद्ध स्त्री पुढे आली. तिचे वय असेल साधारण 60 वर्ष. केस पूर्ण पिकलेले, चेहऱ्यावर सुरकुत्या, हातात काठी. थरथर आवाज स्वामींसमोर आली आणि हात जोडले. महाराज, मी सोमनाथ सायन देवीची पत्नी. अनेक वर्षी मी नवस केला होता. मला मुलगा झाला नाही. मी सेवेला येईन, पण माझे नशीब बघा. तरुण पण गेले, म्हातार पण गेले. आता पाळणा हल्ला नाही. आता लोक मला वांज म्हातारी म्हणून चिडवत आहे. आता या वयात मूल कसे होणार? तुम्ही सांगा. कीर्ती ऐकून आले आहे. तिचे बोलणे ऐकून आजूबाजूचे लोक हसले. एक जण म्हणाला, आजी, आता नाटवांडे खेळवायचे वय आहे आणि तुम्हाला मुलगा हवाय. निसर्गाचे काही नियम असतात. ज्या झाडाची मुळे सुकली आहेत, त्याला फळ कसे येणार? वैद्यकशास्त्राप्रमाणे हे अशक्य होते. रजोनिवृत्ती म्हणजे मनोपॅक होऊन अनेक वर्षे झाली होती. पण स्वामींच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज होते. त्यांनी त्या म्हातारीला लोकांकडे बघितले आणि मग रडणाऱ्या आजीकडे बघितले. स्वामी म्हणाले, माते, जगासाठी तू म्हातारी असशील, पण माझ्या दत्तासाठी भक्ती कधीच म्हातारी होत नाही. तुझा विश्वासात जर तरुणपण असेल तर तुला देह नक्की पाणवेल. स्वामींनी तिच्या हातात 2 सुखी फळे देऊन
काही ग्रंथात नारळ तर 7व्या वर्षाच्या आजीच्या ओठी टाकले. मातेला पुत्रप्राप्ती झाली आणि तो पुत्र मोठा ज्ञानी होईल. लोक थक्क झाले. स्वामी हे काय केले? हे कसं शक्य? आणि वृद्ध स्त्री स्वामीवर विश्वास ठेवून घरी गेली. तिने श्रद्धेने त्या फळाचे सेवन केले आणि मित्रांनो आणि भक्तांनो काय सांगू, पुढच्या काही दिवसात तिचे रूप पालटून गेले. तिच्या अंगावरील पांढरे केस काळे होऊ लागले. सुरकुत्या नाहीशा झाल्या आणि तिचे मासिक पाळी अनेक वर्षापूर्वी बंद झाली होती ती पुन्हा सुरू झाली. पुन्हा तारुण्य प्राप्त झाले आणि बरोबर 9 महिने वयाच्या 60व्या वर्षी त्या माऊलीने एका गोंडस बाळाला जन्म दिला. या घटनेने सिद्ध केले की गुरुचरित्रे हे फक्त पुस्तक नाही, तर हे निसर्गाच्या नियमाला ओढणारी शक्ती आहे. त्या मुलाने नाव ठेवले गुरुनाथ. गाणगापुरात आनंदाची लाट आली आणि आता एक मोठे संकट गाणगापूरच्या दिशेने येत होते. हे संकट होते सत्तेचे. त्या काळी गाणगापूर बेदम सुलतान आणि बिदरचे बादशाह यांच्या राज्यात येत होते. राजाचे नाव होते अल्लाउद्दीन. म्हणजे दुसरा हा राजा अत्यंत क्रूर हिंदू देष्टा म्हणून ओळखला जात होता. त्याला जेव्हा समजले की आपल्या राज्यात एक हिंदू फकीर संन्यासी चमत्कार करतोय, हजारो लोक त्याच्या मागे जातात, तेव्हा त्याला सहन झाले नाही. त्याचे मंत्री त्याला म्हणाले, हाजूर, हा संन्यासी जर कोणी जादूटोणा करतो, लोक आमचे काम सोडून त्याच्या दर्शनाला जातात, त्यावेळी थांबवले पाहिजे, नाही तर आपल्या सत्तेला धोका आहे. बादशाचा संताप झाला. फकीराची जादू बघतो तर ढोंगी असेल तर त्याला छाटून टाका. बिदिरच्या वेशीवर टांगलेल्या बादशाला निघाला. न बघता देवाची लीला सुरू झाली. त्याच्या पायाला एक छोटासा फोड आला. त्याला वाटले साधी पोळी असेल, पण गाणगापुरात पोचेपर्यंत त्या फोडाचे रूपांतर भयानक अशा राजफोडात म्हणजेच कर्बकल ट्यूमरमध्ये झाले. त्याचा पाय सुजला. वेदना इतक्या भयानक झाल्या की हत्तीवर बसून जाताना शक्य नव्हतं. त्याच्या पायातील झोपवावून आणावे लागले. काही वैद्य हुकीम सोबत होते, पण त्यांचाही काही फरक पडला नाही. वेदना कमी होत नव्हती, तडफड होत होती. त्याला कळून चुकले की सामान्य दुखणे नाही, फकीराच्या नादाला लागण्याची शिक्षा आहे की काय. तरीही त्याचा अहंकार गेला नाही. गाणगापुरात पोचला. ते सैनिक मठाच्या दिशेने चाललो. मठात भक्तीची धावपळ चालू होती. बादशाह आला. तो मठाचा विध्वंस करायला आला होता. पळा लोक घाबरले, पण नरसे सरस्वती शांतपणे आपल्या आसनावर बसून होते. त्यांच्या चेहऱ्यावर तीच स्मित रेषा होती. शिष्य म्हणाले, गुरुदेव, सैन्य आले आहे. पण इथून दुसरीकडे जाऊन स्वामी हसले. अरे, कोणाला घाबरता? तो माझा भक्त आहे. त्या राजाची भीती कसली? तो राजा आणि तो सुद्धा त्या परमात्म्याचा बंदा आहे. घेऊन या. मठाचे दरवाजे उघडे केले. बादशाची पालखी आत आली. सैनिकांनी तलवार उपसल्या होत्या. वातावरण तळापूर्ण. बादशाह वेदनेने विवाळत होता. पालखीतून उतरला. 2 सैनिकांना त्याला धरले होते. त्याच्या रागाने स्वामीकडे बघू लागला. कुठे आहे जादूगार? बादशाची नजर वर केली. स्वामीकडे बघितले. त्याला वाटले होते की समोर एखादा भगवी वस्त्रे घातलेल्या, गळ्यात माळा घातलेला हिंदू साधू असेल. पण जेव्हा त्याची नजर स्वामींच्या डोळ्यावर भिडली, तेव्हा तिथे त्याला काहीतरी वेगळंच दिसले. त्या क्षणी बादशाचा अहंकार गळून पडला. त्याच्या चेहऱ्यावर असणावर नरसिंह सरस्वती दिसले नाही, तर तिथे त्याला एक दिव्य पीर म्हणजे मुस्लिम संत दिसले. काहींच्या मते तिथे साक्षात नूर म्हणजे दिव्य प्रकाश दिसला. त्याच्या डोळ्यासमोर धर्म, जात, याचे पडदे बाजूला झाले. त्याला जाणवले की समोर बसलेली व्यक्ती हिंदू किंवा मुस्लिम नाही, तर एक ईश्वरी शक्ती आहे. त्याच्या त्या पायाच्या वेदना जशी मगाशी जीव होती, तशी स्वामी एका दुष्क्षेपाने अचानक शांत झाली. बर्फाची पट्टी ठेवावी तसा थंडावा त्याच्या शरीरावर पसरला. क्रूर राजाचे डोळे पाणावले. हातून तलवार पडली. हाती आपोआप जोडले गेले. गुडघ्यावर बसला. लोटांगण घेतले. स्वामींच्या दिशेने सरकला आणि तो ओरडला, अल्लाह, तुम फकीर नाही, तुम मेरे पैगंबर आहात, मला माफ करा. मठातील लोक श्वास रोखून बघत होते. राजाला मारायला आलेला होता तो लहान मुलासारखा स्वामींच्या चरणी पडला. स्वामींनी त्याला जवळ बोलावले. त्याच्या स्पर्शात जादू होती. त्याने त्याच्या पायाकडे बघितले. फक्त
डोक्यावर हात ठेवला. राजाची सत्ता शरीरावर गाजवत होता. मनावर नाही तर रोग शरीराचा नसतो, तो अहंकाराचा असतो. तुमचा अहंकार गेला, आता तुम्ही रोगही जाईल. स्वामींनी त्याला आशीर्वाद दिला. काय आश्चर्य! राजफोड त्या राजाच्या दरबारात नेले आणि फोड शनी फुटला. त्यात घाण निघून गेली आणि वेदना पूर्णपणे थांबली. बादशाने स्वतःच्या पायावर उभा राहिला. पुढे चमत्कार बघून बादशाचे सैनिक नतमस्तक झाले. बादशाने तिन्ही जहागिरी असून गाणगापूर हे स्वामींचा मठ झाला. वर स्वामी मठाला इनाम देऊन या गावात कर म्हणजे टॅक्सही घेतला जाणार नाही. जो कोणी या मठाला वाट्याला जाईल त्याचा माझा शत्रू मानला जाईल. सत्तेची भीती लोकांच्या मनात होती. ही सत्ता स्वामी दाद झालेल्या बादशाने स्वामींची विनंती केली. महाराज, तुम्ही एकदा तरी महालात यावे. स्वामींची विनंती मान्य केली. काही कारण तो बिदरला गेला आणि तिथे ब्राह्मराक्षसाचा उद्धार केला. ती पुढी कथा गाणगापुरात. आता सुवर्ण काळ आला. तो राजा चरणी लागला. प्रजाही त्याच्या मित्रां म्हणत होती. सुखाचा काळात खरी परीक्षा असते. आता स्वामींच्या बाह्य जगातील लोकांना चमत्कार दाखवले, पण आता वेळ आली स्वतःच्या शिष्यांना त्यांच्या जवळची भक्ती परीक्षा घेत. सोन्याला आगीतून जावं लागतं तेव्हा शुद्ध, तसंच भक्ताला संकटातून जावं लागतं. मठात एक असाच भक्त येणार होता ज्याचं नाव सायनदेव. तो मोठा अधिकारी होता. स्वामींच्या भक्तिपायी नोकरी सोडली होती, पण स्वामींनी त्याचे स्वागत प्रेमाने केले नाही. उलट पाहता स्वामी कराडले. कशाला आलास तिथे? सुखी नाही तिथे राहायचे असेल तर कठोर परीक्षा द्यावी लागेल. सायनदेव म्हणाले, महाराज, देहाचे तुकडे झाले तरी चालतील, पण तुमचे चरण सोडणार नाही. स्वामी हसले, पण ते हास्य गूढ होते. ठीक आहे, आज रात्री तुझी परीक्षा घे. काय होती परीक्षा? स्वामींनी सायनदेवाला असे काय काम सांगितले ज्याचा विचार करून अंगावर काटा येईल. गाणगापुराच्या मठात फक्त तेलाचा दिवा मंद प्रकाशत होता. सायनदेव स्वामींच्या समोर हात जोडून उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर भीती नव्हती तर एक समर्पण होते. स्वामी नरसिंह सरस्वती सायनदेवाकडे बघितले आणि नजर आज नेहमीसारखी प्रेमळ नव्हती तर ती एका शिक्षकासारखी, परीक्षकासारखी होती. स्वामी कराडले. सायनदेव, तू म्हणतोस की तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, पण तू मोठ्या संसाराचा त्याग करून इथे आला आहेस. पण लक्षात ठेव, जोपर्यंत तू पूर्णपणे रिकामा होत नाही तोपर्यंत तुझ्यावर ईश्वर भरता येत नाही. आज तुझी शेवटची परीक्षा आहे. स्वामींनी आज्ञा केली. सायनदेव, मला आता मध्यरात्री पंचपक्वानाचे भोजन हवे आहे. ते भोजन तू स्वतः कोणाकडे मदत न घेता बनवावेस. मठाच्या कोणत्याही अन्नाचा कणही नाही. जा, व्यवस्था कर. सायनदेव थबकले. मध्यरात्रीची वेळ, गाव झोपलेले, दुकाने बंद, मठात काहीच नाही. हे कसं शक्य? सामान्य माणसाला शक्य आहे. त्याने हार मांडली असती. तर सायनदेव सामान्य नव्हते. तर क्षणभर डोळे मिटले. त्यांना आठवले की वांज म्हशीकडून दूध काढले तेव्हा त्यांनी अन्नाची सोय करू शकत नाही. ही फक्त माझी निष्ठा तपासण्यासाठी चाललेली लीला आहे. त्यांनी स्वामींना नमस्कार केला आणि स्वयंपाकघराच्या दिशेने निघाले. रिकामी भांडी चुलीवर चढवली. भक्तीचा काय चमत्कार सांगावा. सायनदेव फक्त रिकाम्या भांड्यात पै फिरवत होते आणि मनात दत्त दत्त असे नामस्मरण करत होते. त्यांना माहीत होते की वेडेपण आहे, पण गुरुवाक्य प्रमाण. काही मिनिटे गेली. स्वयंपाकघरातून वास येऊ लागला. ज्या रिकाम्या भांड्यात फक्त पाणी होते तिथे शिरा तयार झाला. जिथे काहीच नव्हते भाजीचा घमघमाट सुटू लागला. सायनदेव डोळे पाणावले. ते बघून हसू लागले. तो रुद्र अवतार रूप पिघळले. सायनदेव, अन्न मला नको, मला तुझा भाव हवा होता. ज्या भक्ताला नसलेल्या गोष्टीतून गुरु दिसतो त्यालाच मोक्ष मिळतो. तू परीक्षा पास झालास. स्वामींनी सायनदेवाला पोटाशी धरले. रात्र सायनदेवाला तो आत्मज्ञान मिळाले. शेकडो तपश्चर्या करून ही ऋषींना मुनी माहिती मिळत नाही. ही घटना वाऱ्यासारखी पसरली. पण गाणगापुरात फक्त उच्चवर्णीय ब्राह्मणच येत आहेत. स्वामींनी कीर्ती जगात राहणाऱ्या आदिवासापर्यंत पोचली होती. आता सर्व कथा घडणार होती. ती ग्रंथ सर्व भावुक कथांपैकी एक आहे.
एका वेड्या भक्ताची आणि सुकलेल्या लाकडाची. गाणगापुराच्या बाहेर नदीच्या पलीकडे एक जंगल होते. तिथे शबर असलेला भिल्ल आदिवासी राहायचा. त्याचे नाव वेद. त्याला वेद माहीत नव्हते, देवपूजा माहीत नव्हती. फक्त त्याने ऐकली होती, गाणगापुरात एक देव आला आहे, तो सर्वांचे भले करतो. त्याला वाटले आपण पण देवाची पूजा करायची आहे, पण त्याच्याकडे मूर्ती नव्हती. एके दिवशी त्याला जंगलात एक वाळलेले पूर्णपणे सुकलेले लाकूड काष्ट सापडले. ते लाकूड दिसायला ओबडधोबड होते, पण त्यात भोळ्या शबरला त्यातच देव दिसला. त्याने ते लाकूड एका जागी रोवले व रोज सकाळ संध्याकाळ उठता बसता नदीतून पाणी आणायचा व त्या सुकलेल्या लाकडावर ओतायचा. जंगलातील फुले त्याला व्हायचा. तसे तासनतास हात जोडून उभा राहायचा. हे देवा, तू यात आहेस ना, मला दर्शन दे. येणार जाणारे रोग त्याची चेष्टा करायचे. अरे वेड्या, हे लाकूड आहे, ते पण सुकलेले. कधी देव होता का? दगडाची मूर्ती असते, लाकडाची नाही. तर तू शूद्र आहेस, तुझी पूजा देव स्वीकारणार नाही. लोक म्हणतात. त्याला दगड मारायचे, हसायचे, पण शबरचा नियम तुटला नाही. माझा भाव खरा असेल तर लाकडातही जीव येईल. ही गोष्ट स्वामींपर्यंत पोचायची. एके दिवशी स्वामी आपल्या शिष्यासह त्याच रस्त्याने निघाले होते. त्यांनी बघितले, भर उन्हात तो शबर त्या वाळलेल्या लाकडाला पाणी घालत होता आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. शिष्य म्हणाले, महाराज बघा, हा वेडा माणूस किती समजवले तरी ऐकत नाही. स्वामी तिथे थांबले. त्यांनी त्या शबरला हाक मारली. बाळा, काय करतो आहेस? शबर दचकला. त्याने मागे वळून पाहिले. तेजस्वी स्वामींना बघून तो घाबरला. त्याला वाटले, हे पण मला मारायला आले आहेत. महाराज, मी पूजा करतोय. लोक म्हणतात मी वेडा आहे, पण मला सांगा, देव लाकडात नसतो का? स्वामी त्याला जवळ गेले आणि त्यांनी सुकलेल्या निर्जीव लाकडाकडे बघितले आणि मग त्या शबरच्या ओल्या डोळ्याकडे. स्वामींनी आवाज भरून आला, आणि बाळा, लोक मूर्तीमध्ये देव शोधतात, पण तू तर निर्जीव वस्तूत प्राण शोधत आहेस. तुझी भक्ती त्या विधानपेक्षा 1000 पटीने श्रेष्ठ आहे. स्वामींनी त्या शबरच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, बघ, तुझा देव जागा झाला. त्या क्षणी त्या अद्भुत चमत्कार घडला. त्या वाळलेल्या लाकडाला वर्षानुवर्ष पालवी फुटली नव्हती. ते लाकूड आतून पूर्णपणे मेल्यासारखे होते. स्वामींची दृष्टी पडताच त्या लाकडाला हिरवीगार पालवी फुटली. त्याला फांद्यांना पाने बाहेर आली. बघता बघता त्या सुकलेल्या कष्टाचा एका वृक्षात रूपांतर झाले. हे दृश्य बघून शबर धाया ठोकून रडू लागला. तो स्वामींच्या पायावर पडला. देवा, तू आलास. स्वामींनी त्याला उचलले. बाळा, हा वृक्ष तुझ्या भक्तीची साक्ष आहे. जोपर्यंत ही सृष्टी आहे तोपर्यंत लोक सांगतील की हा शबरच्या भक्तीने वाळलेल्या लाकडाचे हिरवे केलेले झाड आहे. हा चमत्कार बघून सोबत असलेल्या शिष्या आणि निंदकांचे डोळे उघडले. त्यांना समजले की देवाला संस्कृत मंत्र नाही तर हृदयाची हाक समजते. दिवस सरत होता. गाणगापूर आले. आनंदाने न्हावून निघाले, पण स्वामींच्या मनात मात्र वेगळेच विचार होता. त्या दिसत नव्हता. कलियुग वेगाने पुढे येत होते. एके दिवशी त्यांनी सर्व भक्त शिष्यांना गावातल्या मठात बोलवले. वातावरण नेहमीसारखे प्रसन्न नव्हते. स्वामींचा चेहरा गंभीर होता, जणू काही मोठे घरणार. सभा मंडप खचाखच भरला होता. स्वामींनी बोलायला सुरुवात केली. हा उपदेश फक्त त्यांनी लोकांसाठी नव्हता, तर येणाऱ्या हजारो वर्षाच्या पिढीसाठी होता. त्याला कलियुग धर्मरूप म्हणतात. स्वामी म्हणाले, भक्त हो, तुम्ही जे आता पाहत आहात ते सतयुगाचे प्रतिबिंब आहे. पण पुढे येणारा काळ कठीण आहे. कलियुगाचा प्रारंभ वाढणार आहे. पुढे काय होईल? राजा प्रजेचे रक्षण करणार नाही, तर भक्षण करेल. शिष्य गुरुचा मान ठेवणार नाही. मुले आई वडिलांना ओझे समजतील. गायीची कत्तल होईल आणि खोट्याला सत्य मानले जाईल. धर्म फक्त बोलण्यासाठी राहील, आचरणासाठी नाही. लोक घाबरले. मग महाराज, आमचं रक्षण कोण करणार? स्वामींनी शांतपणे उत्तर दिले, जो धर्माला धरून राहील त्यालाच मी रक्षण देईन. स्त्रियांनी आपली पतिव्रता धर्म पाळावा आणि पुरुषांनी एकपतिव्रत पाळावा. परस्त्री मातेसमान मानावी. जो हे साधे नियम पाळेल त्याच्या घरी मी भिक्षेला नक्कीच येईन. त्या दिवशी स्वामींनी
स्त्रियांचे सर्व धर्म, गृहस्थाश्रम आणि गुरुसेवा यावर सखोल मार्गदर्शन केले. प्रवचनाच्या शेवटी स्वामींनी जे वाक्य उच्चारले ते संपूर्ण सभामंडपात शांतता पसरली. लोकांच्या काळजाचा ठोका चुकला. स्वामी म्हणाले, माझे अवतारकार्य आता पूर्ण झाले आहे. ही गर्दी, हा मान सन्मान मला नको आहे. आता मला एकांतात जावे लागेल. त्यामुळे मी निर्णय घेतला आहे. त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि घोषणा झाली की मी गाणगापूर सोडून श्रीशैल्य पर्वतावर जाणार आहे. हे वाक्य नव्हते, तो जणू वज्रघात होता. नाही नाही महाराज, लोकांनी आक्रोश केला. हजारो लोक रडू लागले. तुम्हाला सोडून आम्ही जाऊ नका. आम्हाला सोडून तुम्ही जाऊ नका. आम्ही अनाथ होऊ. तुमच्याशिवाय आमचे कोण? आणि कोणी स्वामींचे पाय धरले, कोणी रस्ता अडवला. आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही. प्राण गेला तरी चालेल, पण तुम्हाला सोडणार नाही. ही स्थिती एका आईसारखी झाली होती, जिला आपल्या मुलाला सोडून जावे लागले. पण निर्णय अठळ होता. त्यांनी भक्तांना शांत केले. माझा देह जरी गेला तरी मी मनाने इथेच राहणार आहे. आता मला जावे लागेल, कारण यवनाचं राज्य वाढत आहे. जर मी इथे राहिलो तर विनाकारण संघर्ष होईल आणि तुमचे नुकसान होईल. तरीही लोकांचे समाधान होत नव्हते. आम्हाला कुशीच्या आधारावर जगू द्या, काहीतरी खून द्या. तेव्हा स्वामींनी एक अद्भुत गोष्ट केली. आपल्या पायातील खडाव म्हणजे पादुका त्या काढल्या. त्या निर्गुण पादुका होत्या. त्यांनी त्या पादुका मोठ्या गाभाऱ्यात ठेवल्या आणि सांगितले, हे माझे रूप आहे. या पादुका माझा जीव आहे. जो या पादुकाची पूजा करेल त्याला साक्षात माझे दर्शन होईल. मी रोज दुपारी इथे भिक्षेला येईन, हे माझे वचन आहे. त्या पादुका बघून भक्तांना थोडा धीर आला आणि विरहाचे दुःख कमी होत नव्हते. स्वामींनी प्रवासाची तयारी सुरू केली. त्यांनी ठरवले की सर्वांना सोबत न्यायचे नाही. हा प्रवास एकट्याचा आहे. त्यांनी आपले हजारो शिष्यामधून 4 प्रमुख शिष्यांना निवडले. ते त्यांच्यासोबत शेवटच्या प्रवासाला येणार होते. ते 4 भाग्यवान शिष्य होते. 1 सायनदेव, ज्याची परीक्षा झाली होती. 2 नंदीनामा, ज्याला कुष्ठरोगातून बरे केले होते. 3 कृष्ण सरस्वती, काशीतील शिष्य. 4 सिद्धयोगी. बाकी सर्वांना त्यांनी गाणगापुरात राहण्याची आज्ञा दिली. तुम्ही इथेच राहा, मठाची सेवा करा, अन्नदान चालू ठेवा. जो इथे अन्नदान करेल त्याच्या घरी मी अन्नपूर्णा होऊन राहील. अखेर तो दिवस उजाडला. गाणगापूर सोडण्याचा दिवस. नदीच्या काठावर जनसागर लोटला होता. प्रत्येकाला डोळ्यात पाणी होते. हवासुद्धा जड झाली होती. पक्ष्यांचा किलबिलाट थांबला होता. स्वामी मठातून बाहेर पडले. त्यांनी एकदा मागे वळून आपल्या मठाकडे बघितले. आपल्या औदुंबराच्या झाडाकडे बघितले. त्यांच्या डोळ्यातून एक तृप्त भाव होता. हे कार्य पूर्ण झाले. ते चालू लागले. लोक त्यांच्या मागे धावू लागले. महाराज थांबा, महाराज एकदा बघा. पण स्वामी थांबले नाहीत. वैराग्य काय असते हे त्यांच्या चालण्यातून दिसत होते. ज्या जागेवर त्यांचे इतके प्रेम केले, ती जागा सोडताना त्यांना दुःख न होता मोह तो संगमावर आले. तिथे एक नाव म्हणजे बोट तयार होती. पण ती साधी नाव नव्हती. भक्तांनी ती फुलाने सजवली होती. त्याला पुष्पवाहन म्हणतात. स्वामी त्या नावेत बसले. 4 शिष्य त्यांच्यासोबत बसले. नौकेचे भल्ले मारले. नाव हळूहळू काठापासून दूर जाऊ लागली. काठावर आक्रोश शिघेला पोचला. दत्त गुरुराया पुन्हा कधी येणार? स्वामींनी हात उचलला. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा आशीर्वाद त्यांनी हवेतून सर्वांना दिला. नवा प्रवाहाच्या माध्यमामध्ये गेले. हळूहळू धुक्याच्या दासेमाशी झाली. पण मित्र हो, कथेचा शेवट इथे नाही. खरा चमत्कार अजून बाकी होता. स्वामींनी जाताना सांगितले होते की मी गेल्यावर तुम्हाला एक खूण मिळेल. ती खूण काय असणार आहे? त्या कर्दळी वनात म्हणजे श्रीशैल्य मल्लिकार्जुनच्या घंटा जंगलात पोचल्यावर स्वामी नक्की काय करणार होते? ते ध्येय ठेवणार होते की सदैव स्वर्गात जाणार होते? हा शेवटचा प्रवास एक मोठा रहस्य घेऊन जात आहे. हे 4 शिष्य जेव्हा परत आले तेव्हा त्यांनी जे सांगितले
ते ऐकून तुमचा विश्वास बसणार नाही. आणि 52व्या अध्यायाची अवतरणिका म्हणजे समारोप आहे. त्यात असे गुपित लपले आहे जे आजही भक्तांना गाणगापुरात खेचून आणते. भक्तांनो, आता आपण या महागाथेचा अगदी शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. पुढचा भाग सस्पेन्स 7 हा शेवटचा भाग असणार आहे. यात आपण पाहणार आहोत स्वामी गुप्त होणे, कर्दळी वनातील गूढ आणि गुरुचरित्र या ग्रंथाचे महात्म्य. तुमची मन घट्ट करून ठेवा. शेवटी निरोप देताना तुम्ही डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत. भीमा आणि अमरजा नदी त्या विशाल पात्रात धुक्याचा पडदा आड ती फुलाची नाव पुष्पहन हळूहळू पुढे सरकत होते. काठावर उभे असणारे हजारो भक्त आता दृष्टीआड झाले होते. त्यांचा आक्रोश फक्त वाऱ्याच्या झुळकेसारखा पुसट येत होता. नावेमध्ये स्मशान शांतता होती. फक्त वल्लभात छप छप आवाज येत होता. नावेत बसलेले 4 प्रमुख शिष्य सायनदेव, नंदीनाम, कृष्ण, सरस्वती आणि सिद्धियोग एकटक स्वामींच्या चेहऱ्याकडे बघत होते. त्यांना माहीत होते की हा प्रवास परतीचा नाही. हे गुरुदेव आपल्याला सोडून एका अशा लोकात जाणार आहे जिथून ते देहाने परत येणार नाहीत. बघ, हा विचार करूनच त्यांच्या काळजाचे पाणी होत होते. पण स्वामी नरसिंह सरस्वतींचा चेहरा पहा, त्यावर ना दुःखाची रेष ना विरहाची छाया होती फक्त एक अथांग शांतता. जसा मावळणारा सूर्य जाताना जगाला वचन देऊन जातो की मी पुन्हा उगवेन, तसे शांत होतं. नवा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रवाहाचा वेग कापून परत गंगा म्हणजे श्रीशैल्यम क्षेत्रात जाणारा मार्ग या दिशेने जात होता. प्रवास लांबचा होता. दिवस उलटले, रात्री झाल्या, पुन्हा दिवस उजाडला. अखेर ते ठिकाण जवळ दिसू लागले. श्रीशैल्य पर्वत, मल्लिकार्जुन पर्वताचे घनदाट जंगल, यालाच कर्दळी वन असे म्हणतात. भक्त हो, सामान्य जंगल नाही असे म्हणतात. या जंगलात आजही हजारो तपस्वी समाधी राहून बसले. या सूर्यकिरणे सुद्धा जमिनीपर्यंत पोचायला घाबरतात. विषारी नाग, गूढ शक्ती यांचा वास. सामान्य माणूस इथे पाऊल टाकायला धजवत नाही. पण स्वामी त्या जंगलात बघून हसू लागले. एकदा माणूस आपलं घरी परत आल्यावर हसतो. नाव काठाला लागली. स्वामी खाली उतरले. 4ही शिष्य त्यांच्या मागे उतरले. स्वामींनी तिथे त्या शिष्यांना थांबवले. त्यांनी हात उंचवला. बाळांनो, बस. तुमची साथ इथपर्यंतच होती. यापुढचा प्रवास मला एकट्याने करायचा आहे. शिष्यांनी हंबरडा फोडला. ते स्वामींच्या पायावर कोसळला. सायनदेव रडत म्हणाला, गुरुदेव, आम्हाला असे वाऱ्यावर सोडून जाता. आम्ही तुमच्याशिवाय कसे जगू? या घनदाट जंगलात आम्ही एकटे कसे जगणार? नंदीनामा म्हणाला, माझे कुष्ठरोग तुम्ही बरे केले. हा नवीन देह तुम्ही दिला. आता हा देह तुमच्या सेवेविना काय कामाचा? स्वामींनी त्यांचे अश्रू प्रेमाने पुसले व उठवले. अरे वेड्या, मी तुम्हाला सोडून कुठे जातोय? मी तर माझ्या निजधामी जात आहे. आणि लक्षात ठेवा, जोपर्यंत गाणगापुरात माझी मधुकारी चालू आहे, तोपर्यंत तिथं माझा नामजप चालू आहे, तोपर्यंत मी तिथेच आहे. तरीही शिष्यांचं समाधान होईना. काहीतरी खूण हवी. तेव्हा स्वामीने एक वचन दिले, तुझ्या साधनासाठी मी एक खूण पाठवी. तुम्ही तिथे काठावर थांबा. मी प्रवाहाच्या दिशेने आत जातो. काही वेळाने प्रवाहात 4 शेवंतीची फुले म्हणजे प्रसाद तुमच्याकडे येतील. तेव्हा ती फुले तुमच्या हातात पडतील. तेव्हा समजा की मी सुखरूप माझ्या स्थानी पोचलो आहे आणि माझा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे. शेवट आश्वासन देऊन स्वामी वळले. त्याने भगवे वस्त्र सोरले, हातात दंड कमलडरू घेतले आणि घनदाट भयावही कर्दळी वनाच्या दिशेने पाऊल टाकले. ते 4 शिष्य श्वास रोखून बघत होते. समोर हिरवेगार जंगल होते. स्वामींची तेजस्वी आकृती हळू झाडांच्या गर्दीत मिसळत लागली. पहिले पाऊल, दुसरे पाऊल चालत होते. हवा चालते त्या पायाचा आवाजही येत नव्हता. क्षण तो, आणि मग एका वळणावर ते झाडाच्या आड नाहीसे झाले. गुरुदेव, सायनदेवाच्या तोंडातून एक सुस्पष्ट हाक बाहेर पडली. आता फक्त जंगल, वारा, गोंगाट, नदी वाहत होती
आता स्वतःला या जागेपासून दूर घेऊन गेले होते. या शिष्यांना वाटले की आपले हृदय आता बंद पडेल. ही वेदना असह्य होती. ते चारही शिष्य तिथेच नदीकाठीवर दगडासारखे बसून राहिले. डोळे पाण्याकडे लावले होते. फूल येतात का? शेवटी दर्शन होते का? 1 तास गेला, 2 तास गेले. पाणी वाहत होते पण फुले दिसत नव्हती. शिष्याच्या मनात शंका येऊ लागली. स्वामींनी आपल्याला विसरले तर नाहीत ना? अचानक नदीच्या निळाभार पाण्यावर लांबून काहीतरी तरंगताना दिसले. सोनेरी रंगाची चकमक आणि जवळ असलेले शिष्यांना आनंद झाला. आनंद गगनात मावेना झाला. खरोखरच छान टवटवीत शेवंतीची फुले होती. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, म्हणजेच काही कथानुसार प्रवाहाच्या बरोबर 4 शिष्यांना दिशेने येत होती. जणू स्वामी स्वतः आपल्या हाताने त्यांना भक्तांना ती 4 फुले पाठवली होती. भक्तांनी म्हणजे शिष्यांनी ती फुले घेतली व आपल्या हृदयाशी लावली. अशा प्रकारे गुरुचरित्रातील ह्या कथा जर तुम्हाला आवडल्या असतील तर आजच या व्हिडिओला लाईक करून तुमच्या मित्रपरिवारात हा व्हिडिओ शेअर करा व पुण्याचे काम करा. चला तर स्वामी भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल लाईक, शेअर, कमेंट नक्कीच करा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.